कर्म संपल्यानंतर या जीवाला या परिच्छिन्न अवस्थेला सोडून जायचं आहे. आणि जर असं असेल तर विलाप कशासाठी? पिकलेल्या झाडाचं पान जसं गळावं त्याप्रमाणे एक एक सगळे गळून जाणार आहेत. आणि असं जर असेल तर जेव्हा गळून पडण्याची वेळ येईल त्यावेळी आम्ही गळून पडू. त्याच्याबद्दल आलाप करण्याचं काय कारण आहे? एका झाडाच्या असंख्य शाखांवर सगळे पक्षी बसलेले आहेत. प्रभात होईल, पहाट होईल, एक एक पक्षी उडून जाईल. अशा वेळेला विलाप करण्याचं काय कारण आहे? हा एक ओंडका आहे. सगळं जे बाजूला दिसतंय ते ओंडकेच आहेत. कालाच्या नदीच्या प्रवाहात एकत्र येतील, कालाच्याच प्रवाहामध्ये ते दूर होतील. याबद्दल आलाप का करावा? या आचार्यांच्या तत्त्वज्ञानाची पूर्णपणे ज्यांच्या मनावर महती बिंबली होती त्या स्वामी विवेकानंदांचं, स्वामीजींचं चरित्र आपण पाहतोय. स्वामीजींच्या चरित्राचा आस्वाद म्हणजे संतांच्या चरित्राचा आस्वाद, आणि संतांच्या चरित्राचा आस्वाद म्हणजे देवाची भक्ती. असे भक्तीच्या व्याख्येमधली एक व्याख्या आहे. व्यासांची व्याख्या आहे, शांडिल्य सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या, नारदांची व्याख्या आहे. नारदांची व्याख्या गोपीवरून आहे, शांडिल्यांची पूजेवरून आहे, पण व्यासांची व्याख्या भक्तीवरून आहे. देवाच्या गुणगानामध्ये व्यस्त राहणे, मन परिपूर्णपणे देवाच्या गुणगानामध्ये घालवणे. म्हणून रामायणामध्ये रामाचं गुणगान, महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं गुणगान, आणि तद्वतच ईश्वर स्वरूप असणारे, परब्रह्मस्वरूप असणारे स्वामीजी, त्यांचं चरित्र म्हणजे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. स्वामीजींच्या आयुष्यामधले कंगोरे, स्वामीजींच्या आयुष्यातल्या घटना आपण पाहत आहोत. पाहण्याचे उद्देश वेगळे वेगळे आहेत. गोष्टीरूप वाटावं, कथारूप वाटावं असं वैविध्यपूर्ण स्वामीजींचं 39 वर्षाचं आयुष्य होतं. भगवद्गीता या ग्रंथाबद्दल असं म्हणतात की त्या ग्रंथाला द्वैती आपला समजतात, अद्वैती आपला समजतात, अधिकाराने दाखवतात. भक्तियोगवाले म्हणतात त्याच्यात भक्तीशिवाय काहीच नाही. टिळकांसारखे पुढे येतात आणि म्हणतात कर्माशिवाय याच्यात काहीच नाही. त्यामुळे एक ग्रंथ इतक्या लोकांना नुसती प्रेरणा आणि स्फुरण देत नाही तर तत्त्वज्ञान देऊन जातो. तसंच स्वामीजींचं आयुष्य आहे. या आयुष्यातल्या प्रत्येक घटना साधकाला काही ना काहीतरी घेऊन जातात. आज आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा आपल्या साधनेसाठी स्वामीजी, कारण आता स्वामीजी आपण इतके पुण्यवान नाहीत की त्यांच्या संपर्कामध्ये आपण येऊ शकलो नाही. पण स्वामीजी किंवा संत जे असतात ते देहरूपाने जरी नसले तरी त्यांच्या विचारांच्या वास्तव्याने ते नेहमीच आपल्याजवळ असतात. म्हणून आज सुदैवाने असा योग आलेला आहे, कारण जिथं स्वामीजी आहेत, आज लंडनमध्ये आहेत. लंडनमधली दुसरी त्यांची भेट चालू आहे. 1896चा काळ आहे आणि एप्रिल ते जुलै 1896 या काळामध्ये ते इंग्लंडमध्ये राहिले. प्रचंड परिश्रम, 24 तासापैकी साधारण 18 ते 20 तास स्वामीजी कामामध्ये गरकसत. 4-1 तासाची झोप तीही त्यांना मायेने फार कमी दिली होती. म्हणून नेहमी कालीमातेला म्हणायचे की मला तू काय करणार तर मला एक अशी झोप दे की महासागराच्या तळाखाली मला नेऊन ठेव आणि तिथे मला तू निद्रिस्त कर. अशी 1 तासाची का होईना मला झोप दे असं ते म्हणायचे. निद्रानाशाचा विकार जडलेला सुद्धा होताच त्यांना. असं कार्य करणाऱ्या स्वामीजी जेव्हा या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेत, 3 त्यांच्या भेटी इंग्लंडला झाल्या. पहिल्या भेटीमध्ये फारसं काही घडलं नाही, पण फारसं काही घडलं नाही विवेकानंदांच्या तुलनेमध्ये म्हणायचं. विवेकानंद गेल्यानंतर विजेचा लोळ पडावा अशा प्रकारची अवस्था साधारण समाजाची व्हायची. इथं इतकंच म्हणता येईल की स्वामीजी 1-2दा कडाडले आणि निघून गेले. पण त्या 1-2दा कडाडण्याने लंडनमध्ये मात्र जी उठवायची तेवढी लहर उठलेली होती. अगोदरच अमेरिकेतून बातम्या पोचलेल्या होत्या. स्वामीजींच्याच शब्दात सांगायचं तर अमेरिकेमधलं असं कोणतंही खेडं नसेल जिथं माझं नाव पोचलं नसेल असं स्वतः स्वामीजी म्हणालेले आहेत. आता अमेरिका आणि इंग्लंडचा संबंध त्या काळी बराचसा जवळचा असल्याने, या दोन्ही देशामध्ये जाण्या येण्यासाठी प्रतिबंध नसल्याने, बरीचशी लोक इकडे तिकडे जात असल्याने बऱ्याच लोकांना स्वामीजींच्याबद्दल कुतूहल होतं. किंबहुना या कुतूहलापोटी स्वामीजींना इंग्लंडला याचं आमंत्रण मिळालं होतं.
पहिल्या भेटीमध्येच स्वामीजींनी आपल्या व्यक्तिमत्वाची, ज्ञानाची, तत्त्वज्ञानाची, सगळ्याच गोष्टींची चुणूक दाखवली. स्वामीजींचा त्रिकालावर सत्ता होती, पण सुरुवात अमेरिकेला केली आणि मग इंग्लंडला आले होते. कारण असं होतं, ज्या इंग्लंडनी माझ्या देशावर राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये माझ्या देशाचं खरं वैभव काय आहे ते त्यांच्या देशामध्ये त्यांना पटवून दाखावं आणि मग इंग्रजांच्या नजरेमध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती बदलून टाकावी असा उदात्त हेतू त्यांच्या मनामध्ये होता. स्वामीजींच्या इंग्लंडमधल्या वास्तव्याला एक वेगळी किनार सापडते आपल्याला. अमेरिकेमध्ये स्वामीजी एकटे होते. एका बाजूला मोजके मित्र, दुसऱ्या बाजूला असंख्य विरोधक, आणि त्याच वेळेला असे विरोधक असूनसुद्धा स्वामीजींना ऐकायला मिळावं असं वाटणारे किंवा इच्छा असणारे हजारो लोक. स्वामीजींच्या व्याख्यानाला जी गर्दी असायची त्या गर्दीची संख्या कमीत कमी 125 पासून चालू व्हायची. म्हणजे त्यांनी घेतलेले वर्ग, ज्याला वर्ग म्हणतो आपण, ते सुद्धा कधीही 80च्या खाली गेले नाहीत. किंबहुना जिथे 80 लोक बसण्याची शक्यता होती तिथे साधारण 150 ते 200 लोक बसायची. स्वामीजींच्या व्याख्यानाला सगळ्यात जास्त झालेली गर्दी म्हणजे 7,000 माणसांची गर्दी होती. यामध्ये सर्वधर्मीय परिषदेचा समावेश मी केलेला नाही. असं कोणतंही व्यासपीठ अमेरिकेमध्ये शिल्लक राहिलं नव्हतं की जे नावाजलेलं होतं आणि जिथं स्वामीजींची हजेरी लागलेली नव्हती. गमतीचा विषय असा होता की कोणत्याही विषयाचं व्याख्यान करण्यापूर्वी स्वामीजींना फार कमी वेळेत सूचना दिली जायची. काही ठिकाणी 7-7 दिवस अगोदर सांगितलेलं असायचं, भित्तीपत्र लागलेली असायची, इंडियन वॉरियर मॉन्क डिलिव्हरिंग लेक्चर ऑन असं करून ते खाली काहीतरी लिहिलेलं असायचं. स्वामीजींची अवस्था काय होती? त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वामीजींनी कोणत्याही व्याख्यानाची तयारी केली नाही. लिहिणं तर फार दूरची गोष्ट, कारण स्वामीजींना लिहिण्यासारखा वेळच नव्हता. स्वामीजी मोकळे असे कधी नव्हते. म्हणून स्वामीजींचं 1893ला सर्वधर्मीय परिषदेमध्ये झालेलं भाषण आणि त्याची आदली रात्र ही स्वामीजींची एकमेव आनंदाची रात्र होती, कारण त्याच्यानंतर त्यांचं स्वातंत्र्य संपलं. स्वामीजी कधीही एकटे राहिले नाहीत त्याच्यानंतर. अशा परिस्थितीमध्ये स्वामीजींच्या जेवणाची सुद्धा वास्तुपुस्तक करायला वेळ नसायचा, इतका लोकांचा त्यांच्या मागे गारडा पडलेला असायचा. ही अमेरिकेतली गोष्ट, भारतात आल्यानंतर तर काही बोलायलाच नको. असं असल्यामुळे स्वामीजी जेव्हा जेव्हा बोलायला उभा राहायचे तेव्हा त्यांचा प्रश्न तयारी करण्याचा नव्हताच, त्यांचा प्रश्न दुसरा असायचा. या इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये ज्या लेखकाने हे सगळं लिहून घेतलं त्याचं नाव गुडविन असं आहे. हा गुडविन स्वतः त्यांनी लिहून ठेवलं आहे असं की स्वामीजी जेव्हा आपल्या खोलीतून खाली यायचे तेव्हा खाली येता येता ते गुडविनला खांद्यावर असा हात ठेवायचे. गुडविन बसलेलं असायचं आपल्या एका टेबलाजवळ, आपली ती शॉर्ट हँडनी लिहून घ्यायचा तो. त्याला हात लावल्यानंतर गुडविन समजायचा स्वामीजींनी मला हात का लावला, मग तो हळूच स्वामीजींना विषय सांगायचा. कारण स्वामीजींच्या लक्षामध्ये प्रवचनाचा विषय राहायचा नाही आणि म्हणून खास सूचना दिलेली होती की मला माझ्या व्याख्यानाचा विषय फक्त सांगायचा. आता प्रश्न असा होता की बऱ्याच जणांना कुतूहल वाटायचं की ज्ञानी माणूस आहे म्हणून पटदिशी उठल्या बोलतो. बरं, बोलतो म्हणावं तर केवळ माहिती देतो असं होत नाही, कारण ज्या बोलण्याने जी लोक भारित होत होती त्या लोकांना त्या भाषणातला शब्दच कळत नव्हता. पुष्कळ लोकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आम्हाला हे सांख्य वगैरे काय माहितीच नाही आहे, हे गृहस्थ काय बोलतात त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. किंबहुना बऱ्याच वेळेला अशा गोष्टी झालेल्या आहेत की स्वामीजींनी सांगितलेली काही वाक्य, त्यातली 1-2 वाक्य आपण पाहणार आहोत. स्वामीजी ज्या प्रतलावरून बोलायचे त्या प्रतलावरून आलेले शब्द प्रकट झाल्यानंतर त्याचा अर्थ लावणं भल्याभल्यांना, शारदानंद स्वामी गुरुबंधू बसलेले असताना सुद्धा समजायचं नाही स्वामीजी काय बोलतात. पण गंमत अशी होती, स्वामीजी बोलत असलेलं काहीही न समजता कमीत कमी व्याख्यान त्यांचं 1.5 तासाचं असायचं. या 1.5 तासामध्ये लोकांनी असं लिहून ठेवलं की आम्ही आमच्या श्वासोच्छ्वासाचा आवाज कमी केला
कारण त्यामुळे हे पवित्र वातावरण ढवळून जाईल असं आम्हाला उगीचच वाटलं. आणि हे सांगणारे सगळे गोरे आहेत. ऐकणाऱ्यांमध्ये कोणीही भारतीय अमेरिकेत नव्हताच. इंग्लंडमध्ये फक्त स्वामी शारदानंद येऊन पोचले होते, तेही दुसऱ्या भेटीमध्ये. धाकटा भाऊ महेंद्रनाथ येऊन बसला होता. हे 2 भारतीय जर सोडले तर तिथं कोणीही भारतीय नव्हतं. स्वामीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याशिवाय काहीही प्रवचनाला घेतलेलं नाही. आता आपल्या मनामध्ये प्रश्न असा येतो की ज्या विषयांचा आम्ही अभ्यास करतो, डॉक्टर काकांनी सांगितल्यानंतर, डॉक्टर निमखेडकरांनी सांगितल्यानंतर आपण 18व्या अध्यायाचा अभ्यास करून बसतो, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तसा रस येत नाही. आपण अभ्यास करतो, अभ्यास करणं वेगळं आणि रस येणं वेगळं. मग असं जर असेल तर ज्यांना अभ्याससुद्धा केलेला आहे त्यांना असा रस वाटण्याचं कारण काय? त्या कारणाची थोडीशी कारणमीमांसासुद्धा आपल्याला इंग्लंडमध्ये करता येते. त्याचं कारण असं आहे की तिथं काय काय झालं हे ज्यांनाही अनुभवलं त्यांनी लिहिलेलं आहे. अमेरिकेमध्ये ज्यांना अनुभव आला, कोणाला ते ख्रिस्तासारखे दिसले, कोणाला ते बुद्धासारखे दिसले, हे प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव होते. पण नेमकं स्वामीजींनी सगळ्यांसाठी काय केलं हे सांगणारे काही पुरावे आपल्याकडे शिल्लक आहेत, ते या इंग्लंडच्या भाषणामधले. आणि हे पुरावे कोणाचे आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची एकमेव अत्यंत आवडती शिष्या भगिनी निवेदिता इथं होती. त्यामुळे तिने द मास्टर ॲज आय सॉ हिम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. भगिनी निवेदिताच्या आध्यात्मिक तयारीबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. स्वामी विवेकानंदांची शिष्या, 2-4 शाळा काढल्या, याच्या पलीकडे आपलं त्याच्याबद्दलचं ज्ञान फारसं काही नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकारामध्ये महेंद्रनाथांनी असं लिहून ठेवलं आहे की जे स्वामीजी आम्ही इंग्लंडमध्ये पाहिले तसे भारताला कधी बघायला मिळाले नाहीत. ज्या प्रतलावर स्वामीजी होते तसे ते भारतात नव्हते. याचं कारण काय असेल याच्यावर सुद्धा गुरूंबद्दलमध्ये चर्चा झालेली आहे. आणि चर्चेचं उत्तर असं निघतंय, ब्रह्मानंदांनी वगैरे सांगितलेलं, की अरे जिथे संतांच्या पायाची धूळ आपल्या कपाळावर लावून भक्त फिरतात तिथे त्यांना विशेष प्रभाव टाकण्याची काही गरज नाही. पण जिथे ब्रह्मज्ञानाबद्दल कपर्दिकसुद्धा माहिती नाही तिथं या ब्रह्मज्ञानाबद्दल आणि तत्संबंधाने भारताबद्दल एक विशेष प्रकारचा आदर निर्माण करण्यासाठी जे काही लागतं ते लावून घेण्यासाठी स्वामीजींनी आपल्याला एका वेगळ्या प्रतलावर घेऊन गेले होते. स्वामीजींच्या भाषणाची खासियत जी महेंद्रनाथांनी आणि या निवेदितांनी सांगितली ती अशी आहे की स्वामीजी ज्या विषयाबद्दल बोलत त्या विषयामधलं त्या ऐकणाऱ्यांना समजावं म्हणून ऐकणाऱ्याच्या बुद्धीवर ते स्वतःच्या वक्तृत्वाचा प्रभाव अशा तऱ्हेनं पाडत असत की ते आपल्या मनाच्या वृत्तीच्या ज्या वृत्तीमध्ये ते आहेत त्या वृत्तीतून स्वामीजी प्रत्येकाला हलके 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 वरच्या प्रतलावर घेऊन जात. त्यामुळे बऱ्याचशा ऐकणाऱ्यांना शब्दांचा काही संबंध नव्हता, अनुभूतीचा संबंध होता. स्वतः स्वामीजींची अवस्था अशी होती की चुटकीसरशी समाधीमध्ये जाणारे स्वामी. आणि अगदी त्याचा पुरावा म्हणून हा इथे जो फोटो दिसतोय हा प्रवचनाच्या वेळचा फोटो आहे. स्वामीजी समाधीत गेलेले आहेत. 1896ला राजयोगावर भाष्य करत होते आणि म्हणून स्वामीजींच्या सगळ्या प्रवचनांमध्ये इंग्लंडमध्ये या एप्रिल ते जुलै या काळामध्ये राजयोगाची 4 दिवस दिवसाला 2 अशी 8 जी व्याख्यानं झाली त्या व्याख्यानांना अत्युच्च मानलं जातं. या 8 व्याख्यानामध्ये जो जो येऊन बसला, आता साधीच गोष्ट सांगायची म्हणजे व्हिक्टोरिया राणीची सून आणि तिचा सांख्यशास्त्राशी असणारा संबंध हे 2 शब्दच विचित्र वाटतात. अत्यंत प्रगतिशील असणाऱ्या राष्ट्रांमधल्या राणीची सून म्हणजे जिच्या दर्शनासाठी म्हणजे तिथे प्रतिबंध असे होते की आपल्याकडे सासूला विचारल्याचे सून बाहेर पडत नाही इथंपर्यंत ठीक आहे, पण राजघराण्यामध्ये कोणत्याही राजघराण्यातल्या स्त्रीला बाहेर पडायला मज्जाव असतानासुद्धा डचेस ऑफ अल्बानी म्हणजे राणीची सून स्वामीजींच्या राजयोगाच्या व्याख्यानाला येऊन बसली होती. याचं काहीही स्वामीजींना माहितीसुद्धा नव्हती, महेंद्रनाथांना नव्हती, शारदानंदांना नव्हती. आलेल्या बायका वळून वळून तिच्याकडे बघत होत्या आणि थोडी खुसफुस चालू होती. त्या खुसफुसीतून नंतर असं निष्पन्न झालं की ती डचेस ऑफ अल्बानी होते.
त्याला इनकॉग्निटो म्हणतात. शी व्हिजिटेड इनकॉग्निटो, कोणालाही फारशी माहिती न देता न सांगता त्यांनी. आता प्रश्न असा येतो की अशा डचेस ऑफ अल्बानीला काय वाटलं असावं. बरं, स्वामीजी स्वतः याबद्दल काहीच बोलत नसत. एक दिवस असं झालं, स्वामीजींचं प्रवचनं चालू होते आणि प्रवचनाबरोबर बाहेर त्यांना स्वामीजी लंचपर्यंत तिथं असायचे. दुपारचं लंच झाल्यानंतर, सकाळचं व्याख्यान, दुपारचं लंच झालं की स्वामीजी निघून जायचे. कुठे निघून जायचे कोणाला सांगायचे नाहीत, पण कोणी ना कोणीतरी येऊन घेऊन जायचं. बरं, स्वामीजींना विचारावं तर पंचायत, शिवाचा अवतार, त्यामुळे मध्ये कुठे काय बोलले तर काय, महेंद्रनाथांचं काय धाडस नव्हतं. शारदानंदांची तर अवस्था अशी होती, शारदानंदांना एक दिवस व्याख्यान करायला सांगितलं. ते म्हणले, नरेंद्र बाबा, मला तू इथंपर्यंत बोलवलेस, इथंपर्यंत सगळं ठीक आहे, हे इंग्रजी, मी मूळचा बंगाली माणूस, हे ते. स्वामीजी बंगालीमध्ये जे म्हणाले त्याचं भाषांतर मराठीमध्ये असं आहे की, अरे यू फॅटसो, ढोल्या माणसा, मी तुला या खिडकीतनं बाहेर टाकेन जर उद्या भाषण केलं नाहीस तर. असं प्रकरण होतं. आणि स्वामीजी शारदानंदांवर फार गोड रागवत असायचे. एकदा त्यांचं टिप्पण घेत होते शारदानंद. मग ते स्वामीजी ते लिहिलेलं वाच म्हणून सांगितलं त्याला. त्यांनी वाचायला सुरुवात केली. म्हणजे 2 मिनिटांनी थांबवलं. काय म्हणाले, चंडी याग वगैरे चाललं आहे का, तू ज्या पद्धतीने वाच, व्यवस्थित स्पष्ट वाच. स्वामीजी अधिकाराने बोलायचे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारदानंद जेव्हा पहिल्यांदा आले, गुरुबंधूची भेट किती वर्षांनी झाली. 1893ला गेलेला ग्रस्त 1896ला भेटतोय. पण 93ला तरी कुठे भेट झालेली आहे. परिव्राजक व्रतामध्ये शारदानंदांना ते भेटून जवळजवळ 8 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे शारदानंदांना माहिती होतं आपला नरेंद्र इकडं आला आहे. पण जेव्हा त्यांना पाहिलं इंग्लंडमध्ये, त्यावेळेला ते महेंद्रांना म्हणाले की, हा नरेंद्र नाही आहे, मी पाहिला तो नरेंद्र होता, हे स्वामी विवेकानंद आहेत, हा नरेंद्र काहीतरी वेगळा आहे. त्यांना जाणवलं. दुसरी गोष्ट त्यांना काय जाणवलं, ते ज्यांना जाणवलं ते सुद्धा ब्रह्मर्षी आहेत बरं का, त्यांनी लिहून ठेवलं आहे, ही कांती जी आहे ना, ही नरेंद्राची कांती नव्हे. स्वामीजींच्या अंगावर साधारण सोनेरी रंगाचं असं थोडंसं कुठं चढल्यासारखं वाटायचं. हे नंतर त्यांच्या शिष्यांनी पण लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीजींच्या आवाजाबद्दल. नरेंद्रनाथांचा जो आवाज अगोदरचा होता तो स्वामीजी विवेकानंद झाल्यानंतर बदलला होता. त्याच्यामध्ये प्रचंड मधुरता आली होती आणि तो आवाज फार मेलोडियस, म्हणजे असा संगीतासारखा त्याचा नाद यायचा, असं सगळ्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना सांगितलं तुला प्रवचन करायचं आहे, ते म्हणाले आता तू सांगतोस म्हणून करतोय, मला आपलं कलकत्त्याला परत जाऊ दे, या भानगडीत मला पाडू नकोस, असं चाललं होतं. तेवढ्यात त्यांना एक एक्सक्यूज सापडला. जवळजवळ 10 वर्ष मलेरियाने पछाडलेलं होतं शारदानंदांना. शारदानंद म्हणले, नरेंद्र हे सगळं तुझं सगळं खरं आहे, मला ताप आला, मी काय करू आता, म्हणून मी तयारी करत नाही आहे वगैरे. काही बोलले नाहीत. स्वामीजी खाली गेले. तिकडं बघितलं तर महेंद्रनाथ पण मलेरियाने आजारी पडले होते आणि त्यांना खरोखरच मलेरियाचा म्हणजे रिलॅप्स झाला होता. यांनाही रिलॅप्स झालेला होता. स्वामीजी खाली जाऊन आपल्या टेबलाजवळ बसले होते. सकाळची वेळ होती. स्वामीजींनी आपला चिरूट त्यांना असायचा तो ओढला, चहा घेतला आणि वर आले आणि दोघांनी सांगितलं गेलाय म्हणे मलेरिया. दोघांनाही बरं वाटत होतं. तर ते म्हणाले काय वगैरे. स्वामीजी त्याच्यावर जवळजवळ रागावले शारदानंदाच्या. तुला इच्छाशक्ती वगैरे काय माहीत नाही आहे का, मी खाली बसून माझ्या इच्छाशक्तीने तुझा मलेरिया काढून टाकलेला आहे. जीवाच्या ठिकाणी असणारा कोणताही आजार केवळ राजयोगाने इच्छाशक्तीच्या आधारावर निश्चित बाहेर काढता येतो, असं स्वामीजींनी दोघांनाही दाखवून दिलं. त्याबरोबर शारदानंदांनी महेंद्रनाथांना मिठी मारली आणि म्हणाले, बाबा 8-10 वर्ष या तापाने, पण हा जो आहे ना, हा म्हणून मी म्हणतो हा नरेंद्र नाही, हा बदलला आहे, हा स्वामी विवेकानंद झाला आहे. अशा गोडगोड आठवणी. तेवढ्यात खाली एक सायकल दिसली. स्वामी शारदानंदांना म्हणले, स्वामी एक तर अत्यंत गंभीर असायचे, देवाच्या अवस्थेमध्ये असायचे, नाही ते सरळ बालक असायचे. स्वामीजी शारदानंदांना म्हटले, सायकल आहे खाली, जायचं का डबल शीट. शारदानंद म्हणले ठीक आहे, जायला हरकत नाही. महेंद्रनाथ म्हटले तुमच्या दोघांचा साईज केवढा आहे. शारदानंद स्थूल होते फार. विवेकानंदांनी सायकल मारली, मागे सीटवर शारदानंद बसलेत आणि वर महेंद्रनाथ म्हणाले 2 फुटबॉल जावेत तसे म्हणे सायकलवर बसून चालले होते. इतक्या गमती चाललेल्या असायच्या. बरं, ह्या गमतीमध्ये कधीही स्वामीजींनी असा विचार केला नाही की मला आता असं सगळं मांडतात, मग हे असं सायकलवर मला काय म्हणतील. ते आपल्या अवस्थेमध्ये असायचे. म्हणून स्वामीजींची एक
एक वेळा झालेली घटना अशी आहे की स्वामीजी कसे बदलायचे. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की वृत्तीमध्ये होणारा जो बदल असतो इथे पाहण्यासारखा आहे. आपली वृत्ती कोणत्या तरी विषयाकार झालेली असते, विषयांच्या मागे लागलेली असते, आपले विचारही विषयांच्या मागे असतात. वस्तू समोर असेल तर वस्तूबद्दल, वस्तू नसेल तर, कारण शेवटी आयफोन इमॅजिन करायला काहीच लागत नाही. त्यामुळे स्मृतीतून किंवा प्रत्यक्षतेतून आपली वृत्ती ही विषयाकार झालेली असते. स्वामीजींची वृत्ती अशी होती की ती सहजपणे कोणत्याही गोष्टीमध्ये विषयाकार व्हायची, पण विषयातून जेव्हा ती बाहेर निघायची ती किती वेगात बाहेर निघायची त्याचं हे उदाहरण आहे. दुपारची वेळ होती, साधारण 4:30-5ची. एक 15-20 मिनटात आता प्रवचन सुरू होणार, लोक यायला सुरू होणार. स्वामीजी त्या खिडकीजवळ बसले होते आणि खिडकीतून खाली बघत होते. तर खाली बऱ्याचशा त्यावेळेच्या इंग्लंडमधल्या फॅशनेबल मुली आणि त्यावेळेला पावडर बिवडर लावून जात होते. मग स्वामीजींनी एक आपलं स्वतःचं कंपोज केलेलं गाणं बंगालीमध्ये म्हणायला सुरुवात केलं की तोंडाला पीठ लावलेल्या पोरी खालून चाललेत, अमुक तमुक सगळं चाललं, असं गंमत चालली होती. ते बघून भयंकर हसायला लागले शारदानंद हे काव्य बघून. आणि ते सगळं त्याला मीटरमध्ये, छंदामध्ये असं व्यवस्थित करायचे. ते आवाज सुंदर होता त्यांचा. कलकत्त्यामध्ये विवेकानंदांची एक दिग्गज गायक म्हणून प्रसिद्धी होती, कारण त्यांच्या इतका चांगलं ध्रुपद धमार गाणारा त्या काळामध्ये फार कमी लोक होते. आणि हे सगळं झालं असताना, सगळे हसत असताना स्वामीजी बरं म्हणाले आता सुरू होणार म्हणून वर गेले. फक्त कपडे बदलले आणि खाली आले. त्यावेळेला खाली आलेले स्वामी विवेकानंद वेगळे होते. हा जो बदल होता तो एवढाच की विषयाकार झालेल्या वृत्तीतून स्वामीजी पुन्हा आपल्या वृत्तीमध्ये यायचे. असं सगळी जी लेक्चर्स किंवा ही जी प्रवचनं चालू झाली ती मुळात ज्या ठिकाणी सुरू झाली त्या ठिकाणी गुडविन आणि स्वामीजींचे हे 2, एक शिष्य आणि एक भाऊ, हे 3 होतेच. मुलरबाई होत्या, भगिनी निवेदिता होत्या. एक बाई मागे सांगितल्याप्रमाणे त्या सिस्टरच्या युनिफॉर्ममध्येच यायच्या, बसायच्या, सगळं लिहून घ्यायच्या आणि निघून जायच्या. त्यांच्या नोट्स कोणालाही मिळालेल्या नाहीत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गुडविननी सगळंच्या सगळं लिहून घेतलं, पण या गुडविनची कथा थोडी वेगळी होती. हा मूळचा फार गरीब माणूस, इंग्लंडचा माणूस, गरीब. आई विधवा झाली, हा तरुण होता, याला 2 बहिणी होत्या, त्यांची लग्न झालेली नव्हती. तेव्हा सगळ्याच्या सगळा भार याच्यावर पडला होता. या गुडविननी मग बरेचसे कष्ट केले, आपल्या आईसाठी काहीतरी प्रयत्न केले. तिथून तो ऑस्ट्रेलियाला गेला, तिथून न्यूझीलंडला गेला. आणि एक गोष्ट निश्चित होती की गुडविन जो आहे त्याला नंतर ज्ञानानंद अशी हे पण दिली स्वामीजींनी. हा गुडविन मात्र स्वभावाने फार असा मोकळा माणूस होता. त्याला अशी उत्स्फूर्त भावना व्हायच्या मोकळेपणाने वागण्याच्या. त्याने ऑस्ट्रेलिया ते इंग्लंड हा प्रवास करताना बोटीवर तो रोज रात्री एकटाच डेकवर जाऊन अर्धा रात्र तो डान्स करत असायचा. तो कोणत्या तरी वेगळ्या विश्वात वावरणारा होता. आणि त्याच्याच सुदैवाने तो नंतर अमेरिकेला गेला. तिथं काहीतरी मिळवायचा प्रयत्न केला, तो आईला पैसे पाठवायचा. हे सगळं चाललं असताना त्याचा संपर्क मात्र मोठ्या मोठ्या लोकांशी आला. त्याचा संपर्क एडिसन बरोबर आला होता. त्यामुळे त्यांनी बऱ्याच मोठ्या लोकांना पाहिलं होतं. आणि जेव्हा स्वामीजींना पाहिलं तेव्हा मात्र त्यानं ठरवलं की मी आत्ता आयुष्यामध्ये परत कुठे जाणार नाही या माणसाला सोडून. मग महेंद्रनाथांनी विचारलं की एवढं तू दादाच्या मागे होतास, काय पाहिलं दादामध्ये? तो म्हणतो देख, पहिल्यांदा मी भिकारी, त्यात मला पैसे मिळायला पाहिजे, त्यात मी दुसऱ्या तो स्वामी भिकारी, त्यामुळे मला मिळणार नाही याची खात्री होती. पण एक गोष्ट सांगतो, मला माझ्या आयुष्यामध्ये कुठेही शांती आणि समाधान मिळालं नाही, ते या माणसाला बघितल्यानंतर मिळालं. स्वामीजी शांती आणि समाधानाचं मूर्तिमंत उदाहरणात त्यांच्या अस्तित्वामध्ये तो म्हणायचं की मला शांती लाभते. या मुलरबाई ज्या होत्या, ज्यांच्या घरी हे सगळं चाललं होतं, ज्यांच्या पैशाने हे सगळं, त्या खूप श्रीमंत होत्या. ही बाई बरीच खाष्ट होती, हिचं कोणाशी जमायचं नाही म्हणजे या गुडविनबरोबर त्यांचं एवढं भांडण होतं की हे गुडविन 2 वेळेला स्वामीजींना सांगून म्हणाले मी इथून जातो निघून. ही बाई सारखी कटकट करते. बरं, त्या बाईला काय वाटायचं, स्वामीजी सोडून बाकीचे तिला वाटायचे सगळे उचक्की आहेत जे बसले आलेले आहेत. ती महेंद्रनाथांना सुद्धा फार अपमानक बोलायची. शारदानंदानंतर म्हणायची यू फुल मॉन्क फॅटो असं बोलायची ती. आणि गुडविनला म्हणायची, कारण हे सगळे कसे होते तिच्या दृष्टीने हे काही न कमवते, असेच आपले आलेत स्वामीजींच्यावर जेवायला मिळते म्हणून बसलेत असं वाटायचं. स्वामीजींची अवस्था मात्र वेगळी होती. हे तिघे स्वामीजींच्याकडे तक्रार करायचे. स्वामीजी म्हणायचे देख ना, ती वेडीच आहे, मी कोणता छान आहे म्हणले, मी पण वेडाच आहे. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी वेडा असतो. मी देवासाठी वेडा आहे, ती आणखीन कशासाठी, ती सगळ्या वेड्यांचाच बाजार आहे म्हणाले, राहायला लागेल तुला, असंच कायला काही इलाज नाही, असं प्रत्येकाची समजूत काढायची. पण ह्या मुलरबाईचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं
की ती इतरांची कितीही भांडव, स्वामीजींच्यावर एवढी भक्ती होती की तिने स्वामीजींना विचारलं होतं. एकदा तर अशी गंमत झाली, ती सरळ म्हणाली स्वामीजींना, स्वामीजी मी चालले भारतात, काय करणार, काय नाही म्हणले, रस्त्यातून भटकेन पण त्या देशातच जाऊन मी मरेन. स्वामीजींनी सांगितलं याला साधना म्हणत नाहीत, बसा खाली म्हणून. मग त्यांना समजावून सांगितलं. पण ह्या बाईंचं असं होतं की स्वामीजींनी सांगितलं की ते करायचं. नंतर या बाई खरोखरच आल्या भारतामध्ये. इतकी श्रीमंत बाई एका झोपडीमध्ये येऊन राहिली बेलूरच्या मठामध्ये. या बाई काय किंवा ओली बुल काय, आजसुद्धा ओली बुलच्या नवऱ्याचं शिल्प तिथे फिनलंडमध्ये आहे, प्रख्यात व्हायलिन वादक म्हणून. त्या बाई काय किंवा या बाई काय, वाल्डो बाई काय, सगळ्या श्रीमंत बायका होत्या. पण हे सगळं असून केवळ स्वामीजींच्यासाठी, कारण स्वामीजींचा सहवास. आता या सगळ्या प्रवचनांमध्ये आणखी एक जोडपं येऊन बसायचं. त्यातल्या बाई एक बरोबर कुत्रं घेऊन यायच्या, ते कुत्रं असं व्यवस्थित बांधायच्या आणि मग त्या ऐकायला बसायच्या. एकदा फक्त आमंत्रण कोणीतरी सांगितलं म्हणून त्या ऐकायला आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी एकही वर्ग चुकवला नाही. त्यांचं नाव मिस्टर आणि मिसेस सेवियर. हे कॅप्टन सेवियर म्हणजे ब्रिटिश आर्मीमधून रिटायर झालेले होते. मुळात आर्मीमध्ये कॅप्टन आणि ते भारतामध्ये, त्यामुळे भारतीयांच्याबद्दल फारसं उत्तम मत नसणारे. पण जेव्हा स्वामीजींना ऐकल्यानंतर त्यांनी या दोन्हीही म्हणजे दोन्ही जोडप्यांनी, दोघांनीही स्वामीजींची इतकी पराभक्ती केली की स्वामीजींना त्यांच्या मृत्यूवर, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा स्वामीजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. या बाईंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या दोघांच्याबरोबर स्वामीजी स्वित्झर्लंडला गेले होते. अर्थात यांच्याबरोबर पण त्या मुलरबाईंचं पटत नव्हतं, त्या बाईंचं कोणाशीही पटत नव्हतं, फक्त स्वामीजी सोडून. ते स्वित्झर्लंडला गेलेले असताना स्वामीजींना जेव्हा स्वित्झर्लंडला जायचं म्हणून सांगितल्यानंतर स्वामीजी अत्यंत लहान मुलासारखे, आपण कसं कुठेतरी सहलीला जावं तसं स्वामीजी लिस्ट काढत बसले. मग विचारायचे, आई तिथे पर्वत किती उंच आहे गं? तर ते सांगायचे मॉन ब्लांक नावाचा पर्वत आहे, तो साधारण 15,700 फूट वगैरे आहे. स्वामीजी हिशोब लावायचे. अच्छा, म्हणजे हिमालयासारखाच आहे, बर्फ आहे, ग्लॅशियर आहे, धबधबा आहे. ते इतके आनंदित झाले होते कारण त्यांच्यामध्ये एक बालक तेवढंच दडलेलं होतं. जेव्हा ते स्वित्झर्लंडमध्ये गेले होते त्यावेळेला तिथे एका पर्वतराशीमध्ये तिथल्या मॉन्क्स जे असतात त्या साधूंची एक खोली पाहिली आणि त्या पर्वताकडे पाहत स्वामीजींना आपल्या हिमालयाची आठवण झाली. आणि मग ते सेवियरना म्हणाले की खरं सांगू का, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे स्वतः आपण ज्या ईश्वराला मानतो ती. तो सेवियर चमकला, कारण ध्यान करायचं ते ईश्वराचं करायचं, विष्णूचं करायचं, रामाचं करायचं, सीतेचं करायचं, आणि हे म्हणतात ही अंधश्रद्धा. स्वामीजी म्हणाले काय आहे, आपण कोणत्या तरी इष्टदेवतेची आराधना करत राहतो आणि मग त्या इष्टदेवतेच्या आराधनेतून त्या देवतेला मागे टाकून आपण पुढे जातो. म्हणून त्या अंतिम टप्प्याच्या दृष्टीने एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. तेव्हा मला असं एक ठिकाण करायचं आहे, कारण जरुरी नाही की प्रत्येकजण एका उंचीवरच उडी मारेल, त्या उंचीच्या पलीकडे उडी मारणारे सुद्धा असतात. तेव्हा बाकीच्यांसाठी चालू दे, पण भारतामध्ये मला एक आश्रम असा करायचा की ज्या आश्रमामध्ये एकही मूर्ती असणार नाही, केवळ नीरव शांतता असेल, आजूबाजूला केवळ हिमालयाचं अस्तित्व असेल, बर्फाच्छादित शिखरं असतील, उंच पाईन वृक्ष असतील, सुसाट्याने वाहणारा वारा असेल, आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आपले दोन्ही डोळे बंद करून कोणीतरी ध्यानाला बसलेला असेल आणि त्या ध्यानामध्ये यद्गतेन मनसा असा तो योगी बसलेला असेल, असं माझं चित्र आहे असं म्हणायचे. आणि नंतर या सेवियर दाम्पत्याने हे चित्र पूर्ण केलं. त्याच्यासाठी या मुलरबाईंनी खूप मदत केली आणि तो आश्रम आज मायावती आश्रम म्हणून जो आहे तो प्रसिद्ध आहे, तो तिथे झाला. हे कुटुंबसुद्धा त्या कार्यक्रमाला यायचं. आता इथे कार्यक्रमाला आल्यानंतर स्वामीजींनी त्यावेळेला काही हकीकती सांगितल्या. महेंद्रनाथाने खूप छान काम केलं. दादाचं जे काही आहे ते त्यांनी लिहून ठेवलं. लंडनेर स्वामी विवेकानंद नावाचं त्यांचं पुस्तक आहे, बंगालीमध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याकडे ते नंतर रामकृष्ण मठाने सुद्धा प्रसिद्ध केलं नाही, ते विवेकानंद केंद्राने प्रकाशित केलं. ज्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल बांधलं त्यांनीच विवेकानंद मेमोरियल ट्रस्ट सुरू केली होती. या 2 पुस्तकातून आपल्याला स्वामीजींची इत्यंभूत माहिती मिळते. अमेरिकेमध्ये मात्र माहिती मिळणं खूप अवघड गेलं. इथे या दोघांकडून मिळते. दोघांची तुलना करण्याचं कारण नाही, पण दोघे वेगळ्याच प्रतलावर होते. एक भाऊ दादाचं वर्णन करतो, एक अर्थात तल्लख निश्चितच होते, आणि भगिनी निवेदिता म्हणजे एकाची आपल्या भावावर असणारी श्रद्धा अढळच होते.
बाई मात्र अशा होत्या की सगळं जाच परखून बघत होत्या. त्यामुळे दोघांचं जेव्हा निरीक्षण एकत्र केलं जातं तेव्हा स्वामीजींचं एक चित्र आपल्याला त्याच्यातून तयार करता येतं. बोलता बोलता स्वामीजींनी काही गोष्टी सांगितल्यात, त्या सगळ्या महेंद्रनाथांनी लिहून घेतलेल्या आहेत. त्यातली एक अशी छोटीशी गोष्ट आहे, पण छानशी गोष्ट आहे. शारदानंद बसले होते, महेंद्रनाथ बसले होते, गोडविन बसला होता आणि साधारण काय व्हायचं, सकाळचं जो न्याहारीचा वेळ असायचा, साधारण स्वामीजी 9-9:30ला न्याहारीला बसायचे. त्यावेळेला थोडीशी गंमत असायची, गप्पा मारायची काहीतरी, आणि त्यात स्वामीजी आपली काहीतरी आठवण सांगून जायचे. आठवण माझी म्हणून सांगण्याचा हेतू नव्हता, पण बोलता बोलता काहीतरी निघायचं आणि त्याच्यातून काही गोष्टी बाहेर पडायच्या. नंतर प्रवचन असायचं त्यावेळेला सगळा गंभीर मामला. परत लंच असायचं त्यावेळेला परत काहीतरी असा विनोद, त्याच्यातून काहीतरी बाहेर पडायचं. एखाद्या रविवारी काहीतरी असा बूट निघायचा. उदाहरणार्थ एखाद्या रविवारी स्वामीजींनी सांगितलं, फार कंटाळा आला भाऊ, इथे काय ना मसाले आहेत ना काय नाही, काही जेवणामध्ये काही अर्थ नाही. गुडविनला म्हणायचे आपण जाऊन हॉटेलात जेवून येऊया. तर गुडविन म्हणायचं स्वामीजी माझ्याकडं काही नाही. मग स्वामीजी म्हणाले काल काहीतरी मिळालेलं आहे मला थोडंसं, आपण दोघे जाऊन खाऊन येऊ. असं करून स्वामीजी जाऊन बाहेर खाऊन यायचे. कधी कधी काय करायचे, ह्या मुलरबाई जे आहेत ना, ह्या इतक्या स्ट्रिक्ट होत्या, ह्या सगळ्यांना शाकाहारी जेवण द्यायच्या. आणि यांनी बनवलेलं शाकाहारी जेवण खायचं हा एक फार मोठा प्रसंग होता. त्यामुळं मुलरबाई जर कुठे गेल्या कामासाठी, की स्वामीजी शारदानंदांना म्हणायचे, शारदा बसू नको, पण देशी काहीतरी जरा चटक-मटक असं काहीतरी खायला कर. आणि स्वामीजींना मिरच्या भयंकर आवडायच्या, त्यामुळं भयंकर तिखट त्यांच्या दृष्टीने अशा प्रकारचं काहीतरी भाजी वगैरे करायची. आणि मग एकदा फुलोरी म्हणजे पुऱ्या तळायला घेतल्या. शारदानंदांनी पुऱ्या केल्या. स्वामीजींना सगळं ज्ञान होतंच, तो काय प्रश्नच नव्हता. कुठली गोष्ट कशी करायची, किती लोक खाणार आहेत, त्याप्रमाणे स्वामीजींचं सगळं चाललेलं असायचं. हे सगळं खाणं पिणं चाललेलं असायचं. त्यावेळेला स्वामीजी बोलता बोलता मग त्या कुठल्या तरी एखाद्या वस्तूवरून एखादं उदाहरण द्यायचे. त्यात असं सांगता सांगता त्याने सांगितलं की म्हणाले, अरे शारदा, तू एवढा ठोंब्या झाला आहेस, म्हणाली मोठा झाला आहेस ना, मी तसाच होतो एकीकडे. तर ते म्हणाले, नरेंद्र केव्हा? म्हणाले, मी अमेरिकेत होतो ना तेव्हा माझं वजन वाढलं होतं, पण माझे 1-2 भक्त होते, ते माझ्यापेक्षा मोठे होते. ती बाई मोठी होती आणि माणूसही मोठा होता. त्यांना वाटलं याच्यात, म्हणाले नाही, त्यांची गंमत अशी होती, दोघे उत्कृष्ट पेंटर होते. मग काय, मग नाही म्हणाले, ते पेंटिंगसाठी मला घेऊन जायचे. तर त्या दोघांची माझ्यावर एवढी भक्ती होती की ते मला बरोबर घेऊन जायचे. आणि त्या बग्गीला एक साईड कार टाईप बग्गी असायची, त्याच्यात मला बसवायचे घेऊन जायचे. आणि जिथं जायचे तिथे एका बाजूला तो नवरा, एका बाजूला ती बायको आणि मध्ये स्वामीजी, आणि सांगायचे हालायचं नाही म्हणून. ती या बाजूनी चित्र काढायची, ती त्या बाजूनी चित्र काढायची, आणि स्वामीजी बसून असायचे. बरं, इतका निश्चल बसणारा, आता खरोखर स्वामीजी त्यावेळेस समाधीत गेले की काय माहिती नाही आपल्याला, पण इतका निश्चल म्हणजे 2, 2.5, 3 तास या 4 तास जेवपर्यंत हे पेंटिंग काढतील तोपर्यंत स्वामीजी दगडासारखे बसलेले असायचे. ती चित्र कुठं आहे ते माहीत नाही, पण ती चित्र काढली गेली त्यावेळेला, असं स्वामीजींनी सांगितलं. असे जे प्रसंग छोटे छोटे स्वामीजी तिथं सांगत होते, त्या प्रसंगांचं वर्णन किंवा त्या प्रसंगाची सगळी माहिती जी आहे ती सगळी महेंद्रनाथांनी गोळा केलेली आहे. उदाहरणार्थ स्वामीजींच्याबद्दल सांगताना ते असे म्हणाले, आपल्याकडे एक असा प्रवाद आहे की स्वामी म्हटलं की काय, त्याला जगाची काय परवा आहे, तर कसाही राहतो कसाही करतो. स्वामीजी मात्र या बाबतीत अत्यंत वेगळ्या विचारांचे होते. ते महेंद्रनाथ एकदा खाली आल्यानंतर त्याला म्हणाले, तुला काही कळत नाही का, टाय लूज झालेला आहे, कॉलर मळलेली दिसतीये, ताबडतोब परत जा, आठवड्यातून 2 वेळा. त्यावेळेला इंग्लंडमध्ये कॉलर घालत असत वेगळी शर्टापेक्षा, ती कॉलर आठवड्यातून 2 वेळा धुतली गेली पाहिजे. टाय कधीही लूज असता कामा नये, जेवताना आवाज करू नये. हे सगळ्या एटिकेट्स महेंद्रनाथांना स्वामीजींनी शिकवल्या. इतकंच नव्हे, स्वामीजी रोज सकाळी व्यवस्थित दाढी करत असत, आणि त्यात जर संध्याकाळच्या कुठल्या तरी व्याख्यानाचं निमंत्रण असेल तर परत एकदा संध्याकाळी दाढी करत असत. कारण जिथे आपण राहतो तिथे त्या पद्धतीने राहावं, आणि म्हणून बरीच लोक स्वामीजींना ॲरिस्टोक्रॅट समजत असत. कोणत्याही एटिकेट्समध्ये स्वामीजी कधीही कमी पडले नाहीत. कारण स्वामीजींचं स्पष्ट मत असं होतं की ब्रह्मज्ञानी आहात याचा अर्थ तुम्ही कुठेही काहीही कराल असा नाही. त्यामुळे आपल्याला जो प्रवाद वाटतो की ते कसे वागतील, कारण व्रात्य ब्रह्मनिष्ठ सोडून बाकीचे सगळे व्यवस्थितच वागतात. स्वच्छतेच्या बाबतीत त्यांचा अत्यंत कटाक्ष असे. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी स्वतः, अर्थात त्यांच्या हातातून ते काढून घ्यायचे, पण स्वामीजी स्वतः आपले बूट व्यवस्थित पॉलिश करत असत. चकचकीत पॉलिश असलेले बूट स्वामीजी घालत असत, असा महेंद्रनाथांनी लिहून ठेवलेला, आणि त्याला दुजोरा बाकीच्या लोकांनी भरलेला आहे. पुढे रोज वर्तमानपत्राच्या बातम्या यायचा, त्या सकाळी वाचणे, कारण वर्तमानपत्र वाचणे हा इंग्लिश माणसाचा जीव जसा आत्ता आपला आहे. तर वर्तमानपत्र आणि ब्रेकफास्ट हे एकत्र
हे इंग्लिश माणसाचा आणि गुडविन हा मूळचा इंग्लिश होता. त्याला इंग्लंडबद्दल अभिमानी होता आणि इंग्लंडच्या लोकशाहीबद्दल अभिमान होता. एक दिवस अशीच बातमी आली की निकोलस झार हा रशियाचा राजा झाला होता. गोष्ट साधारण 1896च्या आसपासची आहे. निकोलसचं जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की सगळ्यांना एक एनॅमल्ड काहीतरी कप देण्यात, सगळ्या नागरिकांना देण्यात येईल आणि कर्ज माफ वगैरे, त्यावेळेला पण कर्ज माफ होत होती, असं सगळं प्रकरण झालं तिथे. या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा ते कप जे फ्री मिळणार होते ते घ्यायला सगळे मॉस्कोमध्ये आले आणि त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं. त्यात प्रचंड माणसं मेली. आता या प्रश्नाची चर्चा तिथं व्हायची सगळ्यांच्यामध्ये. अशीच एकदा एक बातमी आली की चीनच्या एम्बसीमध्ये एका चीनच्या नवयुवकाला अटक करून चीनच्या ॲम्बॅसेडरनी ठेवलेलं आहे. आणि त्याबरोबर स्वामीजी म्हणाले, गुडविन, अरे काय तुझं इंग्लंड हे डेमोक्रॅटिक म्हणतोस तू, अमुक म्हणतोस, पण सरळ सरळ एका मुलाला उठलून त्यांनी आत टाकलं आणि तुम्ही काही करत नाही. हा खूप चिडला. हा म्हटलं असं होऊच शकत नाही, दिस इज बॅड, हाऊ कॅन हॅपन इन इंग्लंड. गेला बाहेर, त्यांनी काय काय केलं, मेंबर ऑफ पार्लमेंटपर्यंत जाऊन आला आणि खरोखर नंतर मेंबर ऑफ पार्लमेंटनी ब्रिटिश आर्मी घेऊन या एम्बसीला वेढा घातला आणि त्या मुलाला सोडवलं. तो सोडवलेला मुलगा म्हणजे सन यत सेन, ज्याला चीनचे गांधी म्हणतात, तो. अशा काही गोष्टी त्या काळामध्ये घडायच्या. त्याच काळामध्ये कोणीतरी बातमी आणली की स्वामीजींच्याकडे की स्वामीजी, तुम्ही ज्या फिलॉसॉफरचं पुस्तक पहिल्यांदा हर्बर्ट स्पेन्सर, अजूनसुद्धा आपण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा जर अभ्यास केला तर स्पेन्सरियन फिलॉसॉफी ही अभ्यासाला असते. खूप हुशार आणि खूप त्या काळचा गाजलेला तत्त्वज्ञ, आणि तो शेवटच्या काळामध्ये फारसा कोणाला भेटत नसे, एकटा राहत असे, रेक्ल्यूज होता तो त्या काळामध्ये. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींनी त्यांच्या कॉलेजच्या पिरियडमध्ये स्पेन्सरचा एवढा अभ्यास केला होता आणि त्याच्या पुस्तकाचं भाषांतर करून जेव्हा त्याला पाठवलं तेव्हा त्यांनी असं पत्र पाठवलं होतं की यू मस्ट बी अ मॅन ऑर अ बॉय ऑफ प्रिकॉशियस इंटेलिजन्स, असं स्पेन्सरने त्यांना सर्टिफिकेट दिलं होतं. तेव्हा कोणीतरी सांगितलं की स्वामीजी स्पेन्सर इथेच आहे, भेटायचं आहे का? स्वामीजी म्हणाले काही गरज नाही. म्हणजे ज्या स्पेन्सरची स्वामीजींनी भाषांतर केलं होतं त्याच स्पेन्सरबद्दलचा त्यांचा विचार नंतर खूप बदललेला होता. आता या ठिकाणी स्वामीजी पुढे जेव्हा लोकांचे प्रवचनं झाल्यानंतर 1 तास 1.5 तास लोक भेटायला थांबायचे. जे आलेले आहेत ते थांबायचे, नवीन यायचे. गमतीचा भाग म्हणजे शारदानंद जवळ बसलेले असायचे आणि तो माणूस बोललेलं थोडंसं त्यांना कळायचं. कधी कधी स्वामीजी बंगालीमधनं सांगायचे. स्वामीजींची अवस्था अशी होती की त्यांच्याकडे येणारी लोक बऱ्याच कारणाने यायची. कोणी घरचे प्रश्न घेऊन यायचा, कोणी फिलॉसॉफिकल प्रश्न विचारायचा, कोणी पैशाचं विचारायचं, काही विचारायचं. एक माणूस तर रेग्युलरली यायचा आणि तो अत्यंत बाहेरख्याली स्वभावाचा होता. तो सगळी लफडीहून स्वामीजींना सांगायचा. हे ऐकून त्या गुडविनला फार वाईट वाटायचं. तो गुडविन म्हणायचा स्वामीजीला की स्वामीजी तुम्ही ऐकताय कसं हे? तर स्वामीजी म्हणाले, कर्मोनिकाला तुझा काय प्रश्न आहे? त्याला काहीतरी त्रास आहे. तो त्याच्या पूर्वसंस्काराने बाधित असल्यामुळे तो बद्ध आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्यातलं चैतन्य कसं विसरून चालेल? तो आपल्याला सांगतोय याचा अर्थ कुठे ना कुठेतरी त्याचा आणि माझा ऋणानुबंध आहे, आणि तो ऋणानुबंध असेल आणि त्या ऋणानुबंधातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार असेल तर त्याच्यामध्ये मी कसा मध्ये येऊ? परमेश्वराची योजना आहे ती. गुडविनला आश्चर्य वाटायचं की काय यांच्याकडे किती दया आहे. म्हणजे हा माणूस काल मोठ्या मोठ्या लोकांशी बोलला, आज या माणसाशी सुद्धा बोलतं. असं होत असताना एक दिवस स्वामीजी असे दुपारी बसले होते. 3:30-4ची वेळ होती. काहीतरी जेवण, ते चहा, कॉफी, बिस्किटं असं काहीतरी सगळं चाललं होतं. तेवढ्यात स्वामीजींना आठवलं. म्हणाले, गुडविन, आज आपल्याला कुठेतरी जायचं आहे ना रे? गुडविनही विसरलेला होता. त्यांनी पटदिशी काढून बघितलं. स्वामीजी उठले. 15 मिनटात जे कमोशन सुरू झालं, धडाधड पळापळ झालं. स्वामीजींचे कपडे आणले, स्वामीजींनी कपडे बदलले. 15 मिनटात स्वामीजी बघीत बसले, निघून गेले. रात्री खूप उशीर आले. दुसऱ्या दिवशी महेंद्रनाथांनी विचारलं, दादा काय गडबड काय झाली वगैरे? तर म्हणाले, काही नाही रे, महत्त्वाची एक व्यक्ती होती, जायचं, मी विसरूनच गेलो होतो वगैरे. एवढच्या पलीकडं काही बोलले नाहीत. महेंद्रनाथांना भयंकर उत्सुकता लागली. त्यांनी शारदानंदांना विचारलं. शारदानंद म्हणले, बाबा हा कुठं जातो काय सांगू, मला माहिती नाही कुठे गेला होता. शेवटी गुडविनला विचारलं. ड्यूक ऑफ विंडसरच्या घरी निमंत्रण होतं. स्वामीजी राजवाड्यात गेले होते.
बकिंगहॅम पॅलेसमध्ये स्वामीजींना निमंत्रण असून स्वामीजींनी एका शब्दाने आपल्या भावाला किंवा आपल्या गुरुबंधूला सांगितलं नाही किंवा अदरवाईज कोणी काय म्हणालं असते की मला अमुक ठिकाणी बोलवलं आहे. आणि हे न सांगण्याचं कारण ते आणखीन मोठं वैशिष्ट्य आहे. स्वामीजींनी का सांगितलं नाही याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की पहा की ते त्यांना अजिबात अहंकार नव्हता. प्रश्न अहंकाराचा नव्हताच. स्वामीजींना घडलेल्या घटनांबद्दल कोणत्याही प्रकारची स्मृती ठेवण्याची गरज लागायची नाही. त्यामुळे जे घडलं ते स्वामीजी तिथंच सोडून द्यायचे. मग हे कसं असू शकेल? त्याचं जिवंत उदाहरण आहे. स्वामीजी राजयोगाचे वर्ग घेत होते. राजयोगाचे वर्ग पूर्ण तुडुंब भरलेलं असायचं सगळं. स्वामीजी तिसऱ्या मजल्यावरून खाली यायचे. त्यांची राहायची खोली तिथं होती. असे दमदार पावलं टाकत सिंहासारखं पुढे येणं, स्वामीजींचं वर्गामध्ये येणं हा काही लोकांनी घेतलेला आनंद आहे. स्वामीजींच्या प्रवचनाचा आनंद तर कोणीही घेतला असेल, पण स्वामीजी चालताना लोक आनंद घ्यायचे. शेवटी असं आहे, देवाबद्दल आपण फक्त ऐकलं आहे. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया हे फक्त ऐकलेलं आहे. पण रामचंद्रांसारखा पुरुष कसा ठुमकत चालेल? त्याचं कारण असं आहे की जो ब्रह्मीभूत आहे त्याच्या सगळ्याच गोष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं. स्वामीजींच्या चालण्यामध्ये ते सौंदर्य होतं. म्हणून स्वामीजी चालल्यानंतर लोक सावध होऊन बसायचे. आणि जेव्हा स्वामीजी स्टेजवर आलेले असायचे त्यावेळेला स्वामीजींचा चेहरा पूर्णपणे बदललेला असायचा. आणि स्वामीजींची एकदा प्रवचनं चालू झाली की अत्यंत हळू आवाजात बोलूनसुद्धा शेवटच्या ओळीपर्यंत स्पष्ट ऐकू जायचं. आता स्वामीजी जेव्हा असं बोलायला लागायचे तेव्हा बोलता बोलता स्वामीजी हातवारे करायचे. हातवारे करताना त्यांना उजव्या हातात डाव्या हाताचा हात जो आहे तो थोडासा हलवण्याची त्यांना लकब होती. वाचताना मी सुद्धा त्यात कुठं काय सापडतं आहे बघण्यासाठी स्वामीजी नेमकं कोणता हात हलवत होते हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. कारण प्रत्येक देवाची प्रत्येक गोष्ट आपल्याला काय सांगून जाईल सांगता येत नाही. बऱ्याच वेळा स्वामीजी जेव्हा एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडायचा असेल तेव्हा दोन्ही हाताने हातवारी करत असायचे आणि त्यांना हाताची मूठ आवळण्याची सवय होती. आता हे सगळं झाल्यानंतर स्वामीजी पाहत कुठे होते? मी आत्ता आपल्याशी संवाद साधतोय, आज मी सगळ्यांकडे पाहत बोलण्याचा प्रयत्न करतोय. स्वामीजी कुठं पाहत होते? तर सगळे लोक असं म्हणायचे की ते प्रत्येकाला वाटायचं ते माझ्याकडे बघतायत आणि प्रत्येकाला वाटायचे की ते दुसऱ्या कोणाकडे बघतायत एकाच वेळेला. एक माणूस दोन वेळा कसं बघू शकेल? आणि बाकी सगळ्यांचं एकमत असं व्हायचं की स्वामीजी कुठेतरी वर बघतात, म्हणजे माझ्याकडेही पाहतात, दुसऱ्यांकडेही पाहतात आणि वर कुठेतरी आकाशात नजर लागलेले असं वाटायचं. गंमत अशी व्हायची, स्वामीजी म्हणजे खास करून राजयोगाच्या भाषणातली ही लिहिलेली गोष्ट आहे, अनुभवलेली गोष्ट आहे, निवेदितांनी सांगितलेलं आहे, महेंद्रनाथांनी सांगितलेलं आहे. स्वामीजी बोलत राहायचे. प्रवचनाला जोर चढलेला असायचं. स्वामीजी धड 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 बोलत जायचे. लोकांना आपल्या अस्तित्वाचा विसर पडायचा, शरीराचा विसर पडायचा. मनाच्या एका वेगळ्या अवस्थेमध्ये लोक पोचायचे. फक्त सांगता येण्यासारखं एकच होतं की काहीतरी अत्यंत सुंदर, मनाला आल्हाददायक असं काहीतरी चाललं आहे आणि मी जमिनीवर नाही याची प्रत्येकाला खात्री व्हायची. असं होत होत 1.5 तास, 2 तास, 2.5 तास संपायचं. प्रवचन संपल्याबरोबर सगळे खाली यायचे आणि बऱ्याच जणांना असं कळायचं की आपण 2.5 तासात ऐकलं काय? जवळजवळ अर्ध्या लोकांचं असं म्हणणं होतं की काय ऐकलं याच्याबद्दल आम्हाला काहीच आठवत नाही. कारण लिहून कोणीच घेत नव्हतं. त्या बाई जर युनिफॉर्ममधल्या सोडल्या तर बाकी कोणी लिहून घेत नव्हतं. गुडविन आपला शॉर्ट हँड लिहून घ्यायचा. हे सगळं झाल्यानंतर स्वामीजी उतरायचे आणि एखाद्या लहान मुलासारखं त्या गुडविनकडे जायचे आणि गुडविनला त्यांनी काय म्हटले ते लिहून ठेवले. त्यांनी गुडविनला जाऊन म्हणायचे, गुडविन मला फार वाईट वाटतं रे. तो म्हणाला, का स्वामीजी, आता तुम्ही इतकं चांगलं बोलून आलात, वाईट का वाटतंय? म्हणाले, मला काहीच माहीत नाही रे मी काय बोललो ते. तर तो म्हणाला, असं कसं? नाही मला नाही कळलं मी काय बोललो. मग तो म्हणायचं, हे बघा हे शॉर्ट हँड मिल, तो वाचून दाखवायचा, हे अरे हे चांगलं आहे, हे प्रसिद्ध कर बरं का, हे चांगलं आहे, मला आवडलं आहे. तो म्हणायचा, मला आवडलं नाही, तुम्हीच बोललाय. नाही मला आठवत नाही काही मी बोलल्याचं. आणि मग जेव्हा थोडासा खुलासा करण्यासाठी सांगितलं तेव्हा स्वामीजीने सांगितलं की बोलण्याच्या वेळेला माझ्यासमोर व्यक्तिमत्वाच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी समोर येतात. मी शंकराचार्य जेव्हा सांगायला सुरुवात करतो तेव्हा माझ्या एकाग्रतेने मी शंकराचार्य होतो आणि शंकराचार्यांची विभूती माझ्यासमोर येते आणि ते जे सांगतात ते मी फक्त पुढे पोचवतो.
त्यामुळे मला कळत नाही मी काय बोललो, मला माहिती नाही. आणि म्हणून स्वामीजी परत परत सांगायचे की मी अनुभवाशिवाय काही बोलत नाही आणि मला स्वतःला मी काही सांगितलेलं नाही. हे शेवटपर्यंत स्वामीजींनी सांगितलं. सुरुवातीला रामकृष्णांना समोर घ्यायचे ते, नंतर आचार्यांना समोर घ्यायचे. आणि असं ज्या ज्या गोष्टीचे प्रभू रामचंद्रांची गोष्ट सांगताना, युधिष्ठिराची गोष्ट सांगताना युधिष्ठिर समोर असायचा. आणि म्हणून स्वामीजी बराच वेळा ते समोर झालेल्या दृग्गोचर झालेली जी व्यक्ती होती, कधी व्यक्ती असायची, कधी असं धुकट काहीतरी समोर असायचं, स्वामीजी त्याच्याबरोबर किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पुढे प्रवाहित करत असत. या सगळ्याचा परिणाम म्हणून जे ऐकणार होते त्यांच्यावर जो परिणाम झालेला आहे तो त्यांनी लिहून ठेवलेला आहे प्रत्येकाने. आणि म्हणून विषय कोणता होता? भयंकर अवघड. आज त्यांनी जी भाषणं लिहिली, जी प्रवचनं दिली, त्याची पुस्तकं वाचताना 15 नाही 50 पारायणं केली तरी कळत. मग 50 पारायणं ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याला कळत नाहीत, तर कधीच काही ऐकलं नाही त्यांना कसं कळेल? पण त्यातला आनंद जो होता तो अनुभूतीचा आनंद होता. शब्दाशिवाय शब्दातून व्यक्त होणारी अनुभूती अनुभवाला यावी इतपत अधिकार स्वामीजींच्याकडे होता. आणि म्हणून स्वामीजींना कधीही त्यांच्या प्रवचनाला कोणत्याही प्रकारचं कॅनव्हासिंग करावं लागलं नाही. वॉटर पेंटर सोसायटी म्हणून पिकॅडिली सर्कस आणि वॉटर पेंटरचं 2 भाषणं झाली स्वामीजींची. पहिल्याच भाषणाला 700 माणसं होती. 700 माणसं वेदांत ऐकायला येतात, तेही पिकॅडिली सर्कससारख्या भागामध्ये, आणि उच्चभ्रू सगळी लोक येतात. या खुद मुल्लरबाईंची परिस्थिती अशी झाली, त्यांना खुर्ची मिळाली नाही बसायला. हे शारदानंदांना हे सगळं माहीत असल्यामुळे पहिल्यांदाच त्या दोघांनी पहिलीच खुर्ची धरून ठेवली होती. आणि खुर्चीसुद्धा अशा ठिकाणी धरली होती की दाराच्या जवळ, कारण नंतर दादा उठला की सगळा गारडा पडणार आहे आपल्याला नंतर, कारण परत जाताना बरोबर जायचं आहे ना. गुडविनची परिस्थिती अशी होती की त्याला कळायचंच नाही की आपण कुणाशी बोलतोय. त्याच पिकॅडिली सर्कसचं जेव्हा प्रवचन होतं त्यावेळेला दोघं बघीत बसून गेले. दोघं वरच्या बाजूला बघीत बसले, दोघं आपले चिरूट ओढतायत. गुडविनला सुद्धा लक्षात आलं. तेवढ्यात गुडविननी परत सांगितलं, स्वामीजी आज हा विषय आहे. स्वामीजी म्हणाले, आत्ता नाही, तिथे गेल्यावर सांगायचं, विसरेल परत. बरं, हे विसरेल परत कशासाठी? तर मी देहभानावर नाही आहे. काय स्वामीजी कोणत्या अवस्थेमध्ये होते, स्वामीजींची पातळी काय होती. म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे गुरु असतात. स्वामीजी श्रोत्रिय होते, ब्रह्मनिष्ठ काय ब्रह्मच होते, आणि दयाळू म्हणजे किती दयाळू होते याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे स्वामीजी अशा प्रकारची जेव्हा प्रवचनं करत असत त्यावेळेला स्वामीजींच्याकडे एक नवीन अशी लोक यायची. आज कोणीतरी यांच्या ओळखीने आलं. असा एकदा एक फॉक्स नावाचा ग्रहस्थ आला, जॉन फॉक्स मुलगा होता तो. हा हार्वर्डच्या युनिव्हर्सिटीमध्ये तत्त्वज्ञानाचा विषय घेऊन हे करत होता. हा इथे कसा आला तर जेव्हा स्वामीजींचं हार्वर्डमध्ये लेक्चर झालं होतं त्यावेळेला त्याने ते ऐकलेलं होतं. मग तो इंग्लंडला येणार होता, त्यामुळे त्याला लक्षात आलं की स्वामीजी तिथे गेलेले आहेत म्हटल्यानंतर तो स्वामीजींच्याकडे आला. मग स्वामीजींच्याकडे आल्यानंतर तो स्वतः इतिहास आणि तत्त्वज्ञान या 2 विषयांचा तो पदवीधर होता. आणि इतिहासात त्याला भयंकर रस होता. तो स्वामीजींच्यावर इतिहासाची चर्चा करायचा. स्वामीजींचं ज्ञान किती होतं त्याच्याबद्दल पुष्कळ आपण आता प्रसंग पाहिले, पण स्वामीजी प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान त्यांचं व्यक्त व्हायचं. बसल्या चर्चा चालली होती, इंग्लंड मोठं की अमेरिका मोठं. स्वामीजी म्हणाले अमेरिका. कारण काय? हे पुढे येणारं राष्ट्र आहे. 1896चं सांगतो मी. हे पुढे येणारं राष्ट्र आहे आणि आत्ता जर काय शिकायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी शिक. फ्युचर इज इलेक्ट्रिसिटी असं 1896ला त्यांनी सांगितलं. महेंद्रनाथांना पण सांगितलं, इथं कशाला बसलायस इंग्लंडमध्ये, ही डाईंग प्लेस आहे, इथली सगळी मूल्य आता मरणार आहेत, नव्या मूल्यांनी तो देशवर येणार आहे, तेव्हा तुला जर ऐकायचं असेल, काय करायचं असेल तर तिकडे जाऊन कर. असं सगळं चाललं असताना मग अमेरिका मोठा देश आहे, मग इंग्लंड असा देश आहे, अशी चर्चा होत असतानाच सहज अशी चर्चा पॅरिसबद्दल निघाली. स्वामीजी म्हणाले इंग्लंड म्हणजे युरोपमध्ये जर काय ओरिजिनल अस्सल काय असेल तर ते पॅरिस. मग त्याला जरा बरं वाटलं की युरोपबद्दल बोलतात वगैरे. पण हे काय म्हणाले, पॅरिस म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे पर्शिया आहे ना, जसा आशियामध्ये पर्शिया आहे ना, तसा पॅरिस इज पर्शिया टू युरोप. त्याला कळे ना. तो म्हणाला स्वामीजी पॅरिसची तुलना दुसरीकडे करतात, तुम्ही दुसऱ्याची तुलना पॅरिसबरोबर कशी करताय? तर ते म्हणाले तुला माहीत नाही आहे, इतिहास बघितलास का तू? तो म्हणाले बघितला आहे मी.
ते म्हणाले, बघ मला एक सांग, सगळ्यात पहिल्यांदा शिवलेले कपडे कोणी घातले? या जगामध्ये पहिल्यांदा स्टिच केलेले कपडे घालणारा कोण? पर्शियन लोक. आणि या पर्शियन लोकांची जी संस्कृती होती ती इतकी पुढं होती. तर तो म्हणाला, हो पण तुम्हाला एवढा अभिमान का? अरे म्हणाले, तुला आत्ता पर्शिया वाटतो रे, ते आर्यन आहेत. म्हणजे तो म्हणाला, हे बघ, भारतातला प्रत्येक व्यक्ती हा अत्यंत गोरा होता बुद्धांच्या अगोदरच्या काळामध्ये. मेगॅस्थेनिस नावाचा जो वकील, जो ग्रीक वकील चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होता, त्यावेळेला बहुतेक भारतीय हे पर्शियन होते, गोरे होते. बुद्धांच्या येण्यानंतर संक्रमणामुळे हळूहळू सगळ्यांच्या त्वचेचा रंग बदलत गेला. त्याला हे सगळं ऐकून एकदम तो म्हणाला, स्वामीजी तुम्हालाही येतं कुठनं? तुम्ही कुठं वाचलं? स्वामीजी म्हणाले, तो विषय महत्त्वाचा नाही, कारण ज्ञान तुला जे वाटतं ना ते विषयांचं ज्ञान आहे. या ज्ञानाला तसंही काही महत्त्व नाही आहे. आत्ता तुझी वृत्ती जर एकाग्र झाली तर तुला एका विषयाचं ज्ञान येईल. जेव्हा वृत्ती समग्र होते तेव्हा सगळ्याच गोष्टींचं एकाग्रतेने ज्ञान होतं. ते कसं शक्य आहे? म्हटलं, मी अनुभवाशिवाय काहीच बोलत नाही. स्वामीजी म्हणाले, स्वामीजींनी प्रत्येक वेळेला एकच वाक्य सांगितले, जे मी अनुभवलेलं नाही ते मी सांगत नाही. आणि मग स्वामीजींनी तिथे मुघल हिस्ट्री सांगायला सुरुवात केली. मुघलांचं कसं होतं, शहाजहान का झाला, मुघल खाली का गेले, औरंगजेबाच्या वेळेला काय झालं, सगळं त्यांच्या तोंडपाठच होतं. असं होत असताना त्यांच्याकडे देसाई नावाचे एक गृहस्थ इंग्लंडमध्ये असणारे गुजराती माणूस तिथे एक आला. यांचं संस्कृतवर प्रभुत्व होतं. तो स्वामीजींच्यावर कवनं बनवून आणायचा संस्कृतमध्ये. स्वामीजी वाचायचे, म्हणायचे उत्तम, पण याच्यासाठी तू इंग्लंडमध्ये आलेलं नाहीस, तेव्हा असलं काही करत जाऊ नकोस म्हणून स्वामीजी त्याला परत द्यायचे. ज्या उद्देशासाठी आपण जिथे आलो तो उद्देश सफल झाला पाहिजे, तेव्हा तुम्ही इथे शिकण्यासाठी आलाय ते करा म्हणून. मग ते प्रश्न विचारायचे, बरोबर 2-4 गुजराती मुलांना पण घेऊन यायचे. तेव्हा एक प्रश्न त्यांनी असा विचारला की, स्वामीजी 1857च्या बंडाबद्दल तुमचं काय मत आहे? मग स्वामीजींनी सांगितले की बंड कसं झालं, मग तात्या टोपेंचा रोल काय होता, त्यांची भूमिका काय होती, यांची भूमिका सगळं सांगत असताना स्वामीजी म्हणाले, एक मात्र दुर्दैव झालं त्याच्यामध्ये. या 1857च्या याच्यामध्ये सगळ्या साधू संन्यासांना फार त्रास झाला. असं का? त्याचं उत्तर सांगताना स्वामीजी म्हणाले, त्याचं उत्तर असं आहे, दक्षिणेत शिवाजी नावाचा एक राजा होऊन गेला. त्या शिवाजी राजांचे समर्थ रामदास नावाचे गुरु होते. आणि या समर्थ रामदासांच्या शिष्यगणांनी गुप्तहेरी करून जितकी मदत या हिंदवी स्वराज्याला केली, याची माहिती जेव्हा नंतर माहिती पडली तेव्हापासून प्रत्येक साधूवर संशय घेण्याचं काम चालू झालं. म्हणजे स्वामीजींनी समर्थांचं आणि शिवाजींचं नातं आणि स्वामीजींच्या तोंडातून बाहेर पडले, त्यामुळे त्याच्यात वाद असण्याचं काही कारण नाही. ते त्यांचे गुरु आहेत किंवा नाहीत याचा निवाडा इथं होऊन जातो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की स्वामीजी समर्थ शिवाजींचे गुरु होतेच, पण ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या शिष्यगणांच्या मदतीने हिंदी स्वराज्याच्या स्थापनेला मदत केली, त्यामुळे त्याच्यानंतर प्रत्येक साधूवर एक प्रकारचा रोष राहिला असं त्यांनी सांगितलं. स्वामीजी बोलता बोलता असं म्हणायचे, पोलंडवरून विषय निघाला. स्वामीजी तुमचं पोलिश लोकांबद्दल काय मत आहे? आता तसा प्रश्न इतका विचित्र येतो. पोलंडची हिस्ट्री ती स्वामीजींना माहिती होती. स्वामीजी म्हणाले, अरे असं आहे, पोल आहे ना, पोलंड हे नाव पोलवरनं पडलं आहे. पोल म्हणजे मीठ, मटण खाणारी लोक म्हणून पोलंड. आणि AND त्यातला जो आहे त्याचा अर्थ कांदा. त्याला इतकं आश्चर्य वाटलं की त्याला सगळं माहिती होतं. त्याला वाटलं पोलंडबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे, पण स्वामीजींनी पोलंड या नावाचीच व्युत्पत्ती सांगितली आणि तेवढ्यावर थांबले नाहीत. शारदानंद तिथं बसले होते. ते म्हणाले, कांदा म्हणजे काय, कांदा विंदा खात होते काय जास्त? स्वामीजींनी ताबडतोब पुढं असं सांगितलं की कांदा ते खात होते आणि कांदा त्यांच्या प्रकृतीला चांगला होता. आता महेंद्रनाथमध्ये पडले. कांदा प्रकृतीला चांगला कसा? सात्विक नाही म्हटला जातो तो. स्वामीजी म्हणाले, कांदा जेव्हा जेव्हा फोडणी दिला जातो तेव्हा तो आरोग्याला घातक असतो, तो जेव्हा जेव्हा उकडला जातो तेव्हा तो आरोग्याला उपायकारक असतो. आता इतकं लहान ज्ञानसुद्धा स्वामीजींना कुठून मिळालं होतं, कसं मिळालं होतं हे माहिती नाही, पण अशा प्रकारच्या घटना त्यांच्या तिथे नेहमी घडत असत. एकदा अशी गंमत झाली, स्वामीजी एकदा गाणं म्हणत होते. स्वामीजींना असं गुणगुणायचे आणि गाणं म्हणायची सवय होती. बंगाली गाणी म्हणायचे ते. गाणे म्हणत असताना गुडविन म्हणाला, तुम्ही
हा मोठा माणूस म्हणजे शारदानंद आणि हे महेंद्र, तुम्ही तिघं मिळून बंगालीत काय म्हणता मला काही कळत नाही. त्याचा एकतर अर्थ सांगा किंवा काय चाललं आहे, पण जरा तुमची धून जरा बरी वाटते. तेवढ्यात महेंद्रनाथाने सांगितलं, बाबा तुला माहीत नाही, हा गृहस्थ संगीताचा जाणकार आहे. यांनी संगीतावर पुस्तक लिहिलं आहे, संगीत कल्पतरू नावाचं. आणि तेवढंच नव्हे तर यांच्याकडे दिग्गज संगीतकार सल्ला घेण्यासाठी येतात. आपल्याकडे भास्कर बुवा बखले म्हणून फार प्रसिद्ध संगीतकार म्हणून गेले, त्यांचे जे गुरु आहेत त्या गुरूंनी स्वामी विवेकानंदांच्याकडून धडे घेतले होते. त्याच्यावर एक पुस्तक आहे आपल्याकडे मराठीमध्ये. असं म्हटल्यानंतर त्याला कळे ना, त्याने स्वामीजींचे पाय धरले, म्हणाला स्वामीजी काय काय तुमच्याकडं आहे, आता मला काहीतरी एक म्हणून दाखवा. आणि मग स्वामीजींनी आपल्या सुंदर आवाजामध्ये, आणि स्वामीजींच्या आवाजाचं वैशिष्ट्य आपण पहिल्यांदा पण पाहिलेलं आहे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वामीजींना फक्त 2 वेळेला रामकृष्णांनी गाता गाता थांबवलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की स्वामीजी जेव्हा गायचे तेव्हा ते जवळजवळ समाधी अवस्थेमध्ये असायचे. 2 वेळा मात्र कोणत्या तरी घरच्या विवंचनेने गाताना जो स्वर लागला तो रामकृष्णांना कळाला. रामकृष्णांनी सांगितलं, थांब, आत्ता तू गायच्या मनस्थितीमध्ये नाहीत, म्हणून माझ्या कानाला आवाज व्यवस्थित लागत नाही. म्हणजे गाणं ऐकणे, गाणं कुठून येतं, जवळजवळ परावानीतून आलेलं ते गाणं, ऐकणाऱ्याचा कानसुद्धा त्या स्वराला जोडलेला असला पाहिजे. पण गाणारा ब्रह्मविद, ऐकणारा ब्रह्मविद, असं गाणं स्वामी विवेकानंदांचं होतं. या काळामध्ये स्वामीजी असे बसलेले असताना एक सकाळी बातमी आली की आर्क्टिक नावाचा जो झोन आहे, म्हणजे उत्तरेकडला जो ध्रुव आहे, त्या ध्रुवाचं संशोधन करण्यासाठी एक हॉट एअर बलून पाठवायचं ठरलं. आणि त्याची खूप वाच्यता झाली होती, पेपरमध्ये आलं होतं. आणि ॲड्री नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी 7-8 लोकांना बरोबर घेऊन आता हे जाणार. आणि ती बातमी आलेली असताना स्वामीजी असे बसले होते. आणि स्वामीजींना खूप वेळेला सडनली स्वामीजी असे विचारत जायचे. असे बसलेले असताना यांची इकडे चर्चा चालली होती की ॲड्री चाललं आहे, आता ते हॉट एअर बलून जाणार, परत एकदा मग नॉर्वेचं नाव मोठं होणार, अमुक होणार, युरोपचं नाव मोठं होणार, असं सगळं चाललं होतं. आणि सडनली स्वामीजी म्हणाले, आय डोंट माइंड ही गोईंग, बट आय डोंट नो वेदर ही विल कम बॅक. एवढं एकच वाक्य म्हटले. आणि जेव्हा ॲक्च्युली ते बलून गेलं, ते वर गेलं, पण त्याच्यानंतर त्याचा अपघात झाला आणि त्या सायंटिस्ट म्हणजे एवढे शास्त्रज्ञ होते ते सगळे त्यातले मेले. स्वामीजी फक्त एकच वाक्य बोलले होते. असेच एकदा स्वामीजी विचार करत बसले होते. स्वामीजी विचार कशाचा करत असायचे पाहण्यासारखं आहे. स्वामीजींना एखादा प्रश्न असा समोर यायचा, मुळाचं ज्ञान अफाट, त्यामुळे त्या अफाट ज्ञानामध्ये स्वामीजी आणि स्वामीजींचं असं असायचं, प्रश्नाचं उत्तर कसं घ्यायचं. ब्रह्मसूत्र वाचतो आहे, स्वामीजी समजा ब्रह्मसूत्रातल्या एका बारीक मुद्द्यावर विचार करत असतील तर स्वामीजीची पद्धत अशी होती, त्यांनी सांगितलेली की स्वामीजी त्या विषयावर एकाग्रता करत असत. त्या विचारावर एकाग्रता करून हळूहळू ज्याचं मत जाणून घ्यायचं आहे त्याच्या अंतरंगात जायचे स्वामीजी. आणि स्वामीजींनी सांगितलेली पद्धत अशी आता पुढे येणार आहे. स्वामीजी असं म्हणायचे की स्थूल शरीरातून निघून सूक्ष्म शरीरामध्ये जायचं. सूक्ष्म शरीरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांची सूक्ष्म शरीरे दिसायला लागतात. स्थूलाचं संपूर्णपणे विस्मरण होतं. विस्मरण झाल्यानंतर हे सूक्ष्म शरीर, समोरची व्यक्ती जर स्थूल शरीरात असेल तर हे सूक्ष्म शरीर त्या व्यक्तीच्या स्थूल शरीरात जाऊन त्या व्यक्तीच्या मनामधले सगळे विचार वाचू शकते. इतकंच नव्हे, या सूक्ष्म शरीराच्या पलीकडे जर आपण गेलो तर त्यावेळेला काल, स्थिती ह्या सगळ्या मागं पडून आपण कालातीत झाल्यानंतर ज्या विचाराच्या आलंबनाने आपण आत गेलो तो विचार चक्क दृग्गोचर स्वरूपामध्ये पडत होतो. म्हणून स्वामीजी म्हणायचे, आय डू नॉट कम आउट विथ आयडियाज, आय व्हिज्युअलाइज देम. ते 1-2 इंग्लंडमधल्या लोकांनी म्हटलं, अच्छा यू व्हिज्युअलाइज. म्हटले नाही, तसं नव्हे, आय व्हिज्युअलाइज देम. आणि मग जेव्हा डिटेलमध्ये सांगितलं तेव्हा कळालं की ज्या संकल्पनेचा विस्तार करायचा आहे, प्राणायामाबद्दल त्यांची झालेली जी प्रवचनं आहेत ती प्रवचनं फार लक्षात घेण्यासारखी आहेत. त्या प्राणायामाच्या प्रवचनामध्ये जेव्हा प्राण आणि आकाश या 2 तत्वांचं वर्णन जेव्हा स्वामीजी करत होते तेव्हा ते आकाशाचं वर्णन करता करता आकाशमय झाले. इतके विभुर्व्याप्य झाले होते की स्वामीजींना आपल्या या आकाश या विषयावर मी किती वेळ बोलतो याचं भानच राहिलं नव्हतं. कारण संपूर्ण स्वामीजी स्वतः म्हणायचे की ज्या वस्तूचा किंवा ज्या व्यक्तीचा किंवा ज्या विचारांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या विचाराच्या अभ्यासाचं स्वरूप
हे तुमचं स्वरूप झालं पाहिजे, किंबहुना इतकंच नव्हे, त्या स्वरूपात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्व स्वरूपाकडे पाहता आलं पाहिजे. इतकं आत गेल्यानंतर ज्ञान जसंच्या तसं येत नाही, उमटतं. आणि असं प्रवचन स्वामीजी करत असत. आणि म्हणून या प्रवचनांच्या काळांमध्ये स्वामीजींनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आता आपण थोड्या का बघणार आहोत, तर आपल्याला सगळ्यांना ध्यान म्हणजे काय याच्याबद्दल पुसुटशी कल्पना आहे. धारणा म्हणजे काय, प्रत्याहार म्हणजे काय, कसा जप करावा, जप कसा केला जातो, याची सगळी, आणि आपल्याला ज्या कल्पना आहेत त्या सगळ्याच अशा फारशा धुकट कल्पना आहेत. स्वामीजींना याच्याबद्दल काय म्हणायचं होतं? स्वामीजींना जर आपण असा प्रश्न विचारला असता की स्वामीजी मला सांगा, मला साधना करायची आहे, तर स्वामीजींनी काय उत्तर दिलं असतं? या भूमिकेतून त्यावेळेला त्यांनी जे जे काय सांगितलेलं आहे आणि जे या दोघांनी लिहून ठेवलं आहे ते आपल्याला थोडंसं बघण्यासारखं आहे. त्यातला पहिला भाग जो आहे, स्वामीजींनी असं सांगितलं की ड्युटी म्हणजे काय, असा एक प्रश्न विचारला होता. कर्तव्य म्हणजे, किंवा इति कर्तव्यता नव्हे, कर्तव्य म्हणजे काय? स्वामीजींनी त्याचं उत्तर असं दिलं आहे, हिंदू शास्त्रात ड्युटी या शब्दाला समान शब्द नाही. इंग्लिश ड्युटी म्हणजे आवश्यक कार्य मोबदल्यासाठी करणे अशी व्याख्या आहे त्यांची. पण हिंदू संकल्पना मात्र अशी नाही. जे प्रेमासाठी केलं जातं त्याला कार्य म्हणतात, बाकी जेवढं काही असेल त्याचा कार्याशी काहीही संबंध नाही. आणि मनुष्य कर्मासाठी जन्माला आलेला जेव्हा म्हणतात तेव्हा ते कर्म म्हणजे प्रेमपूर्वक केलेलं कार्य म्हणजे कर्म. त्यामुळे ते सोडून जे असेल ते कर्म असू शकत नाही. प्रेमातून जे उद्भवते तेच कार्य. प्रत्येक अस्तित्वात आत्मदृष्टी ठेवली की प्रेम उत्पन्न होते, आणि या उत्पन्न झालेल्या प्रेमातून जो संपर्क होतो त्याला कार्य असं म्हणतात. स्वामीजींनी कार्याची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर सर्व व्यापकत्वाबद्दल त्यांना विचारलं, ऑल परवेझिव्हनेस. एका इंग्लिश माणसाने विचारलं होतं. स्वामीजींनी असं लिहिलं की सृष्टीमध्ये नेहमी सातत्य आणि निरंतरता असते, कंटिन्युटी, निरंतरता असते. मला स्थूल विषयात सूक्ष्म स्वरूप दिसते प्रत्येकाचं. स्वामीजी सांगतायत, मला स्थूल विषयात सूक्ष्म स्वरूप दिसते. जेव्हा हे सूक्ष्म स्वरूप माझ्यावर वेगळे वाटते तेव्हा भीती उमटते. पण जेव्हा मी स्वतःच स्थूलात असून सर्व सूक्ष्माशी संयोगिता अनुभवतो तेव्हा मी सूर्य, आकाश, अवकाश सर्वांशी संलग्नता अनुभवतो. शरीरक्षय म्हणजे एका केंद्रात एकत्र आलेले अणू विखरून दुसऱ्या केंद्रात एकत्रित होतात, यापेक्षा मृत्यूला दुसरी कोणतीही व्याख्या नाही. संपूर्ण सृष्टीत कंपन किंवा आवेग सर्वत्र भरून राहतो. हा कंपन आणि आवेग म्हणजे शक्ती, आणि सृष्टीमध्ये कोणतीही जागा मोकळी किंवा रीती राहत नाही, असा सृष्टीचा नियम आहे. असं सांगता सांगता महेंद्रनाथांनी काही वाक्य लिहून घेतलीत. त्यामधले काही अनाकलनीय वाक्य मी मगाशी सांगितले की स्वामीजींच्या बऱ्याच वाक्यांचा संदर्भ त्यावेळेला लागलेला नाही. त्यातलं एक वाक्य फक्त मी सांगतो. स्वामीजी बोलता बोलता म्हणाले त्या अवस्थेमध्ये, एव्हरी पॉईंट इज अ सेंटर बट नोवेअर इज द सेंटर. हे वाक्य आजपर्यंत कुठेही उद्धृत झालेलं नाही, म्हणजे त्याच्यावर विवरण आलेलं नाही. एव्हरी पॉईंट इज अ सेंटर बट नोवेअर इज द सेंटर, अशी अनाकलनीय वाक्य ते म्हणायचे. हिरण्यगर्भ नावाची संकल्पना आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आहे. हिरण्यगर्भ म्हणजे नेमकं काय याचं वर्णन करताना स्वामीजींनी अनुभवातनं सांगितलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वामीजींच्या अस्तित्वाची भरारी कुठंपर्यंत गेलेली हे पाहण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणतात, हिरण्यगर्भ ही हिंदूंची अत्यंत प्राचीन संकल्पना आहे. व्यक्त आणि अव्यक्ताच्या मध्ये ती भिंत बनून उभी आहे. नसण्यापासून झाल्याकडे जातानाची ही अवस्था आहे. अव्यक्त जाणीवेच्या कक्षेच्या पलीकडे आहे. हे सांगत असताना स्वामीजींनी आपण हा जो लयवादाचा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण हळूहळू आपल्या पंचकोशांचा विलय करत 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 हिरण्यगर्भाकडे जातो, हे जेव्हा स्वामीजी प्रवचनामध्ये सांगत होते या संकल्पनेना, त्यावेळेला असलेल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना, श्रोत्यांना स्वामीजी त्या अवस्थेपर्यंत घेऊन गेले होते. हे शारदानंदांनी लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं त्यांचं जे जाणं होतं. त्याच्यानंतर ध्यानाबद्दल स्वामीजींना प्रश्न विचारण्यात गेले, आणि स्वामीजींचे ध्यानाबद्दलचे विचार ऐकण्यासारखे आहेत. जितका विषयांशी संलग्न होऊन येणारा अनुभव आहे, जो इंद्रियांच्या मार्फत घेतला जातो, त्याला ऐंद्रिय अनुभव असं आपण म्हणतो.
ऐंद्रिय किंवा सेंद्रिय असं म्हणतात. ऐंद्रिय अनुभव हे चैतन्यात कोरले जातात. कॉन्शियसनेसमध्ये आपल्याला रोजचे जे अनुभव येतात ते कोरले जातात. कालवशात ते अवचेतनात म्हणजे सबकॉन्शियसनेसमध्ये उतरतात. म्हणजे ध्यायते विषयान पुंसा हे जिथं जिथं होतं तिथे तिथे झालेला संस्कार हा पहिल्यांदा आपल्या चैतन्यामधून अवचेतनात किंवा सबकॉन्शियसनेसमध्ये असा जातो. पण स्थूल शरीर जेव्हा सूक्ष्मात जाते तेव्हा काल, कारण आणि अवकाश मागे पडतात आणि मग परमचैतन्याचा आविष्कार होतो, सुपर कॉन्शियसनेस. ध्यान ही प्रक्रिया चैतन्यातून अवचैतन्यात आणि अवचैतन्यातून परमचैतन्यात, कॉन्शियसनेस टू सबकॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियसनेस टू सुपर कॉन्शियसनेस अशी प्रक्रिया आहे, असं स्वामीजींचं मत होतं. मग स्वामीजींनी राजयोगाबद्दल सांगायला सुरुवात केलेली आहे. राजयोग ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. मी संपूर्ण राजयोग अनुभवलेला नाही, पण माझ्या अनुभवावरून मी इतके सांगू शकतो की राजयोग विश्वास ठेवण्यासारखा आहे. स्वामीजी विश्वासाने बोलत आहेत. राजयोगावर व्याख्यान देता देता स्वामीजींनी काही वाक्य उद्गारलेली आहेत. स्वामीजी अवस्थेच्या पलीकडे गेलेत आणि स्वामीजींनी इंग्लिशमध्ये असं म्हटलं आहे, आय एम द सन, आय एम द मून, आय एम एव्हरीवेअर. हे वाक्य त्यांच्या तोंडून राजयोगाच्या व्याख्यानावर आलेलं आहे. मध्येच एकदा त्यांच्या तोंडून असा उद्गार बाहेर पडलेला आहे, आय एम द व्हॉइस विदाउट फॉर्म. मी निराकाराचा आवाज आहे. हे सगळी वाक्य उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेली आहेत. पुढे त्यांनी असं म्हटलं, मी बुद्धाचे ध्यान करतो आणि मी बुद्ध होतो. शंकराचार्यांचे ध्यान करतो तेव्हा शंकराचार्य होतो. पूर्वी न पाहिलेला कोणीतरी सादृश्य असा व्यक्ती माझ्या समोर उभी राहते. मी त्याच्याशी बोलतो, म्हणून मी जे जे बोलतो त्यापैकी काहीही माझे नाही. मला संकल्पना दिसतात, सुचत नाहीत. स्वामीजींचं वाक्य आहे, आय व्हिज्युअलाइज द आयडियाज, आय डोंट थिंक ऑफ देम. या लेक्चर्समध्येच स्वामीजींनी हे जे लिहून काढलं होतं हे इतकं महत्त्वाचं होतं म्हणून सगळ्यांनी गुडविनला सांगितलं की बाबा तू शॉर्ट हँडमध्ये सगळे लिहून घेतलेस, कृपा करून हे सगळं ठेव, हे लोकांना खूप नंतर लागणार आहे. हा योगायोग आहे की परमेश्वराची योजना आहे असं माहीत नाही, पण या गुडविननी काय केलं, हे वर्ग संपल्यानंतर ज्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्स त्यांनी आपल्या आईला पाठवल्या ठेव म्हणून, आणि थोड्या नोट्स त्यातल्या आलासिंगा पेरुमलला इंडियामध्ये पाठवल्या. ज्या इंडियामध्ये पाठवल्या त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, पण मेजर भाग त्यातला जो त्याच्या आईकडे पाठवला, त्याची आई वृद्ध झालेली होती. तिला फारसे कामाचे कागद वाटले नाहीत म्हणून तिने ते जाळून टाकले. आणि पाणी तापवण्यासाठी, गरम पाणी करण्यासाठी, स्नानासाठी हे कागद वापरले गेले. त्यामुळं हा परमेश्वराची योजना असो काही असो, पण स्वामीजींच्या मूल्यवान विचारांना आपण नेहमीच त्यामुळे मुकलो. पुढे स्वामीजी सांगतात, जपाबद्दल सांगतात. आपल्याला कधीही असं जाणवलेलं नाही की स्वामी विवेकानंदांनी जप केला असं कुठं वाचनात आलेलं नाही आहे. माझ्याही वाचनात कधी आलं नव्हतं. पण स्वामीजी जप करत होते आणि जपाचं महत्त्व स्वामीजींनी सांगितलेलं आहे. कारण नेहमी मनामध्ये प्रश्न यायचा, गोंदवलेकर महाराजांनी नामजपाशिवाय काही सांगितलंच नाही आणि विवेकानंद कुठे जपाबद्दल बोलताना दिसत नाहीत, कारण आपलं ज्ञान फार तोकडं असतं. हे वाचता वाचता स्वामीजींनी स्वतः काय सांगितले आपण पाहण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणतात, आय हॅव डन कंटिन्युअस जप. एव्हरी ॲटम ऑफ माय बॉडी इज जप. माझ्या प्रत्येक शरीरातला अणू जप करत असतो. माझ्या बोटांच्या टोकापर्यंत जप आहे. स्वामीजींनी लिहिलं आहे, जप मनास उच्च प्रतलावर नेतो. जो जप करतो त्याला प्रथम अचानक मोकळे, रिते, उदास, अक्रिय वाटायला सुरुवात होते. हे वाटणं म्हणजेच जपाचं ध्रुवीकरण असं म्हणतात ते. जप सुरू केल्यानंतर सुरुवातीला तो जिभेनी होतो, नंतर तो जिभेपासून मनाकडे जातो, नंतर तो मनापासून हृदयाकडे जातो आणि हृदयाकडे गेल्यानंतर तो न करता होत राहतो, असं स्वामीजींनी सांगितलं. अनुभवाची बोल आहेत. स्वामीजी असं म्हणतात की जे भय उत्पन्न होतं जप करताना, आणि ते होतंच असं स्वामीजींचं मत आहे. जप सतत करत राहिल्यानंतर अजपा जप या अवस्थेला जाण्यापूर्वी एक अवस्था अशी येते की जिथे अत्यंत निष्क्रिय वाटायला लागतं, दुःखदायक वाटायला लागतं,
संभ्रम वाटायला लागतो, अशा वेळेला स्वामीजींनी सांगितले दोनच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतील. एक श्रद्धा, नसेल तर आशीर्वाद. त्याला दुसरं काही करता येत नाही. एक तर अत्यंत श्रद्धेने पुढं जावं लागेल किंवा कोणाची तरी कृपा व्हावी लागेल, म्हणजे गुरूंची कृपा व्हावी लागेल. आणि म्हणून ते म्हणतात, जेव्हा या ध्रुवीकरणाच्या पलीकडे जाल तेव्हा विश्व अदृश्य होऊन परमचैतन्य जाणवायला लागेल. जपाने सूक्ष्म शरीरापलीकडे मन गेल्यानंतर शक्ती जागृत होऊन प्रचलित होते. त्या शक्तीचं नाव ओजस असं आहे. स्वामीजी म्हणाले, जर ओजस तयार झाला, ओजसाशिवाय जीव नाही. ओजसाचं असणं आणि ओजसाचं उद्दीपन करणं यात फरक आहे. जपानी ओजसाचं उद्दीपन होतं आणि ओजसाचं उद्दीपन झाल्यानंतर जर ओजस अधोगतीला गेला तर प्रजनन होतं. जर तो इंद्रियांशी संलग्न पावला तर त्या इंद्रियांना ताकद प्राप्त होते आणि म्हणून क्लिअरवॉयन्स किंवा अतिंद्रिय शक्ती ही ओजसाचं डोळ्याकडे जाणं, कानाकडे गेल्यानंतर ज्या अंतरावर कोणी नसलं तरी त्याचं सगळं ऐकायला मिळतं, अशा प्रकारे ओजस होतो. आणि तोच ओजस प्रयत्नाने जर ऊर्ध्वगामी केला तर सहस्त्रार चक्राला पोचल्या समाधी लागते. असं स्वामीजींनी स्वतःचा अनुभव जपाचा आणि ओजसाचा संबंध सांगितलेला आहे. प्रश्न विचारला गेला की स्वामीजी, ओजस अन्नाने तयार होतं असं म्हणतात. स्वामीजींनी सांगितलं, सात्विक आहार ज्याचा आहे त्याला ओजस सात्विक आहाराने तयार होण्यास मदत होते, पण केवळ अन्नाने ओजस तयार होतं असं नाही. म्हणून योगी असेल तरीसुद्धा त्याला सात्विक अन्न हे खावंच लागतं, कारण त्याला ओजस लागतो. परकाया प्रवेशाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या मनातलं वाचणं फारसं अवघड नाही. स्वामीजींचं वाक्य आहे, समोरचा निष्क्रिय बसला असेल तर आपले सूक्ष्म शरीर त्याच्या शरीरात जाऊन सर्व काही वाचू शकते. पण असे संतांच्या मनात शिरल्यास कल्याण आणि पापी मनुष्याच्या मनात शिरल्यास आपण पापी होऊ शकतो. हा त्याच्यामध्ये धोका आहे असं म्हणतात ते. अतिसाधना करू नये असं स्वामीजींनी सांगितलं आहे. स्वामीजींच्या पाहण्यात आलेला एक साधू होता, तो सूर्याकडे सतत टक लावून बघायचा दिवसभर. सुरुवातीला त्याच्या डोळ्यांना त्रास झाला, पाणी येत होतं, डोळे सुजले आणि नंतर त्याला सवय झाली आणि तो तिथेच ध्यान लावून बसायचा. पण स्वामीजींनी लिहिलं आहे, असं करण्याची अजिबात गरज नाही. स्वामीजींच्याकडे आलेला दुसरा एक महात्मा होता, जो एक हात वर करून साधना करत होता. जवळजवळ कैक वर्षे तो एक हात वर करून साधना करत असताना स्वामीजींनी त्याला असं सांगितलं की हे करण्याची ब्रह्मज्ञानासाठी काही गरज नाही. म्हणून स्वामीजींचं स्पष्ट मत असं आहे, अतिसाधना इज युजलेस असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे याच वेळेला. आणि मग स्वामीजी हळूच प्राणायामाकडे आलेले आहेत. प्राणायामाबद्दल ते असं म्हणतात की श्वासावर नियंत्रण हा प्राणायामाचा नगण्य भाग आहे. प्राणायामाबद्दलची आपल्या कल्पना आणि स्वामीजींच्या कल्पना कशा आहेत, आकाश आणि प्राण या दोन्हींनी विश्व बनलेले आहे. आकाश म्हणजे पोकळी किंवा शून्य नव्हे, तर आकाश म्हणजे ज्यात सत्य वावरते. योगी जेव्हा चित्त आकाश किंवा माइंड स्पेस असं त्यांनी इंग्रजीमध्ये नाव वापरले, तिथे चिदाकाश नव्हे, चित्त आकाश, स्वतःच्या चित्तामध्ये म्हणजे स्वतःच्या वृत्ती इंद्रियांमधून मागे घेऊन जेव्हा आपल्या मनामध्ये रोखल्या गेल्या जातात, तेव्हा त्या मनाजवळ असणारं जे आकाश आहे, ते चित्तामध्ये असणारं आकाश आहे, तिथे त्या विसावतात. जेव्हा योगी चित्ताकाशात असतो तेव्हा त्यास सुपर कॉन्शियसनेस किंवा अतिचेतनेद्वारा दुसऱ्यांच्या मनातील कळणे इत्यादी सिद्धी प्राप्त होतात. पण स्वामीजींचं म्हणणं जे आहे ते त्याच्यापेक्षा वेगळं आहे. ते म्हणतात, जेव्हा तो चित्ताकाशाच्या ऐवजी चिदाकाशात जातो, स्वतःचं मन इंद्रियांमधून मागे घेऊन मनामध्ये घेऊन मनानंतर मनाच्या मागे असणारं म्हणजे चित्ताकाशाच्या मागे असणारं चिदाकाश म्हणजे जे आकाश, जेव्हा ते तिथं स्थित होतो तेव्हा त्या अनुभवाला येणारा जो अनुभव असतो तो अवस्तुनिष्ठ अनुभव असतो. याचा अर्थ ते निरातिशय सुख असतं. कोणत्याही विषयावर अवलंबून नसणारं सुख म्हणजे अवस्तुनिष्ठ अनुभव तो तिथे येतो आणि केवळ आत्मतत्वच अनुभवायला मिळतं. तो कोणत्याही प्रकारची इंद्रिय कुठेही जरी वापरत गेला तरी त्याला फक्त आत्मतत्वच दिसतं. आणि या चिदाकाशात राहणे म्हणजे एकाच वेळी समग्र अनुभव घेणे. या अनुभवाचे शाब्दी वर्णन शक्य नाही. हे सगळं त्यांनी आपल्या अनुभवातून लिहून ठेवलेलं आहे. आकाश आणि प्राणाच्या ऊर्जेने विश्व बनते. आकाश मंच आहे,
प्राण त्यावर रचलेला शक्ती पदन्यास आहे. आकाश आणि प्राण, रई आणि प्राण असा शब्द वापरला गेला काही उपनिषदांमध्ये. आकाश मंच आहे आणि प्राण त्यावर रचलेला शक्ती पदन्यास आहे. सृष्टीच्या सुरुवातीस आणि कल्पाच्या अंतास सर्व काही आकाशमय होते, सर्व शक्ती प्राणमय होते. प्राणायाम अनंत शक्तीचे द्वार आहे. प्राणायाम म्हणजे शक्तीच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याची प्रक्रिया. प्राण म्हणजेच इंद्रिय, प्राण म्हणजेच मन, प्राण म्हणजे सर्व. प्राणायामाच्या सिद्धीने अतिंद्रिय कार्य करता येते. प्राणायामाच्या साधनेने साहजिकच शरीरसुद्धा दुरुस्त ठेवता येते. प्राणायामाने शरीरातील आजार उपटून काढता येतो. आणि हे सांगताना स्वामीजींनी असं सांगितलं इंग्लिशमध्ये आपल्या त्या सगळ्या आलेल्या लोकांना, आय यूज टू यूज मेडिसिन्स इन कार लोड, असं त्यांचं वाक्य आहे. बट when I realized it is pranayam that can cure me, I extracted the diseases that I was suffering from my body and threw them out. आणि तसंच त्यांनी आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या आधाराने महेंद्रनाथांचा आणि यांचा आपल्या शारदा नंदांचा मलेरिया दूर केला होता. हीच अवस्था गुरुदेव रानडेंची आपल्याला झालेली आठवते. गुरुदेव रानडेंना अलाहाबादला जायच्या अगोदर, म्हणजे प्रोफेसर व्हायच्या अगोदर, हेड ऑफ डिपार्टमेंट व्हायच्या अगोदर, त्या काळचा सगळ्यात दुर्धर आजार म्हणजे राजयक्ष्मा, ट्युबरक्युलोसिस झाला होता. ट्युबरक्युलोसिसला त्या काळी औषध नव्हतं. 1951ला स्ट्रेप्टोमायसिन आहे, त्याच्या अगोदर काही नव्हतं. असं असताना जेव्हा गुरुदेवांना लक्षात आलं की त्यांना ट्युबरक्युलोसिस झालेलं आहे, तर त्यांनी काय केलं हे त्यांच्या त्या चरित्रामध्ये ते वाचण्यासारखं आहे. एक मोठा आपल्या आकाराचा खड्डा खणला होता घराच्या बाहेर निंबाळला, आणि त्या खड्ड्यामध्ये रोज सकाळी सूर्याच्या खाली त्यांचा नेम असायचा. तो नेम करून ते त्या खड्ड्यामध्ये उपडे पडलेले असायचे आणि केवळ आपल्या प्राणायाम आणि सूर्य या दोन शक्तीच्या आधाराने तिने राजयक्ष्मा पूर्ण बरा केला होता. आपल्याला गुरुदेवांच्या चरित्रात पाहायला मिळतं. आणि याला आधार मिळतो हे विवेकानंदांच्या वाक्याचा, मी स्वतः आजारास प्राणायामाने बाहेर काढले आहे. प्राणायाम करतो तो व्यवस्थित लागला की नाही कसं ओळखायचं? स्वामीजींनी दिलेली उदाहरण कसं आहे पहा. थोडे दिवस प्राणायाम केल्यास जर व्यवस्थित झाला असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जी होते ते म्हणजे आवाज प्रेमळ आणि सुमधुर होतो. ते स्वतः म्हणतात, मी कोणत्याही योगाचा आवाज कर्कश किंवा कठोर पाहिलेला नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय. वृद्ध वयात सुद्धा जर प्राणायाम असेल तर कांती सतेज राहते, मन शांत राहते, डोळे तेजस्वी होतात. म्हणून त्यांनी वापरलेला स्किन लस्टर असा आहे. आणि त्यात असंही लिहिलं आहे की जेव्हा हे सांगितलं त्याबरोबर सगळ्या स्त्रिया सावध झाल्या, असं लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. कारण स्किन लस्टर आहे असं त्यांनी सांगितलं. पुढे प्रत्याहार आणि धारणा या विषयावर बोलले. आता गमतीचा भाग असा झाला की प्रत्याहार या विषयावर बोलण्याच्या अगोदर स्वामीजींच्या त्या काळामध्ये त्या राजयोगाच्या वर्गामध्ये फार मोठं एक भांडण झालं. ते आपण मागे पाहिलेलं आहे. स्वामीजी इतकं सांगितलं स्वामीजींनी प्राणायामाबद्दल आणि प्रत्याहाराबद्दल सांगणार होते, तेवढ्यात एक माणूस तिथे येऊन बसला होता आणि त्या माणसाने स्वामीजींच्यावर भांडण काढलं. आणि भांडण कसं काढलं? स्वामीजी काहीतरी एक वाक्य बोलले की ओ थँक्यू असं म्हणायचं. तो स्वामीजी बोलायला लागले परत ओ थँक्यू. स्वामीजींचा पेशन्स काही थांबलेला नव्हता. इकडे गुडविन, शारदानंद, मुलर या सगळ्या लोकांना मात्र राग यायला हळूहळू सुरुवात झाली होती. तेवढ्यात तो उठला आणि म्हणाला, ओ दिस बुद्धिस्ट पीपल आय नो दॅम, दे आर द वर्स्ट पीपल इन द वर्ल्ड, दे आर वर्स दॅन द डॉग्स, मॉनिर विल्यम्स हॅज सेड दिस, असं अमुक तमुक सुरू झालं. स्वामीजी गप्प बसायचे. तो थांबला की परत स्वामीजींनी चालू केलं. असं करता करता या काळामध्ये जेव्हा जास्त त्यांनी त्रास दिला त्याच्यानंतर मात्र स्वामीजींनी इथं आपलं प्रवचन थांबवलं या शब्दाला, या प्राणायाम या शब्दाला. आणि 35 मिनटं त्याला इंग्लंडचा इतिहास शिकवत होते स्वामीजी. आणि हे झाल्यानंतर तो दिघमुडून बसला होता. सगळे शांत झाले होते आणि 35 मिनटं त्याला धडाधड स्वामीजी आपल्या शब्दांनी तोडत होते. हे सगळं झाल्यानंतर अत्यंत शांत आवाजात त्याने सुरू केली की आता प्रत्याहार आणि धारणा असं म्हणून इकडे परत आले. हा प्रत्याहारामध्ये स्वामीजीने असं सांगितलं आहे, जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तो दुसऱ्याच्या मनावर सुद्धा नियंत्रण करतो. स्वामीजीचं वाक्य आहे. मी बऱ्याच जणांच्या मनांचे नियंत्रण केलेले आहे. पुढे स्वामीजी हळूच म्हणतात, पण मी प्राण्यांच्या मनाचं नियंत्रण करण्याचा अजून प्रयोग केलेला नाही. पण म्हणून मनाने नियंत्रण करता येतं यावर अविश्वास ठेवण्याचं कारण नाही. आणि गमतीचा भाग असा, हे असं बोलले स्वामीजी आणि त्याच्यानंतर 2च महिन्यामध्ये अशी घटना घडली की स्वामीजी आणि मिसेस मुलर इंग्लंडमधल्या एका खेड्यात गेले होते. आणि खेड्यात गेलेले असताना जेव्हा त्या मेडोजमध्ये बाहेर फिरायला गेले
आणि फिरायला गेलेले असताना पुढच्या बाजूंनी एकदम पिसाळलेला एक बैल आला आणि तो आपली दोन्ही शिंगं खाली करून दोघांपैकी एकाला कोणाला तरी उडवणार. या मुलरबाईंना काय कळेनाच काय करावं, पळावं म्हणावं तर त्या वेगाने आपण काय पळणार आहे. त्यामुळे स्वामीजींच्याकडे तिने बघितलं. स्वामीजी शांत उभे होते. स्वामीजींनी हाताची घडी घातलेली होती. त्यांनी सांगितलं मुलरबाईंना, आहे तिथेच उभा राहा म्हणाले. तो चार्ज झालेला जो बुल होता तो तिकडून तो बैल पळत पळत आला. स्वामीजींनी फक्त त्याच्याकडे पाहिलं, त्यांनी आपली मान वळली आणि तो निघून गेला. याचा अर्थ स्वामीजी इथं जे म्हणाले की आत्तापर्यंत मी प्राण्यांवर हा प्रयोग केलेला नाही, तो प्रयोगसुद्धा त्यांच्यानंतर तिथे झालेला आपल्याला दिसतो. पुढे स्वामीजी असं म्हणतात की कोणत्याही वस्तूचं अंतर्ज्ञान करून घेण्यासाठी वस्तूशी सारूप्य आवश्यक आहे. आणि फार सुंदर स्वामीजींनी समजावून सांगितलं. आपल्याला ध्यानासाठी फार महत्त्वाचं आहे. स्वामीजींनी उदाहरण कसं दिलेलं आहे ते पाहण्यासारखं आहे. स्वामीजी इतके लॉजिकल होते. स्वामीजी म्हणाले, एखाद्या शास्त्रज्ञाला शोध लागतो म्हणजे काय होतं, तो एक समोर काहीतरी एक आलंबन घेतो की मला हा मॉलिक्यूल शोधायचा आहे. एकदा त्यांनी ते आलंबन घेतलं की त्याच्यासाठी तो पूर्ण स्वतःला वाहून घेतो. शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या शास्त्रीय उपकरणांबरोबर जेव्हा गुंग झालेला असतो तेव्हा त्याला जेवणाला बोलवावं लागतं. त्याला वेळेचं भान राहत नाही. त्याचे कपडे केस विस्कळीत असतात. हे सगळं असण्याचं कारण म्हणजे त्यांनी आपली एकाग्रता एका विषयावर लावलेली आहे. स्वामीजी म्हणतात, जेव्हा त्या विषयाची एकाग्रता हळूहळू हळूहळू वाढत जाते आणि नंतर त्या विषयाशिवाय काहीही सुचत नाही, तेव्हा त्या विषयाशी शास्त्रज्ञाच्या मनाचं सारूप्य झाल्यामुळे तो विषय तशाच्या तशा त्याच्यासमोर उभा राहतो. आणि उभा राहिल्यानंतर तो जे मांडतो त्याला शोध असं म्हणतात. असं जर शोधाचं असेल तर मग एखादं आलंबन न घेता सुद्धा विचारांचं आलंबन करताच येईल. म्हणजे एखाद्या संयुगाची किंवा एखाद्या अणूचं जर रूप स्वरूप एखाद्या प्रयोगशाळेमध्ये बघायचं असेल, त्याच्याऐवजी केवळ विचारांनी त्या अणूचं बघायचं म्हटलं तरीसुद्धा शक्य होईल. आणि मग स्वामीजींनी सांगितलं आहे, अशाच प्रकाराने भारतातल्या सगळ्या ऋषींनी जे शोध लावले ते शोध शाळेत लावलेलीच नाहीत. पाय याची 3.14 ही जी व्हॅल्यू आहे ती कशी आली, विष्णू शर्माला शून्य भारतामध्ये पहिल्यांदा जो कळाला, शून्याची संकल्पना कशी आली, तर शून्याच्या विचाराशी किंवा अशी कोणती तरी गोष्ट की ज्याचा अशा प्रकारचा वापर होऊ शकेल गणितामध्ये, या विचारांनी केवळ विचारांमध्ये गेल्यामुळं, म्हणून सगळ्या बहुतेक आपल्या शास्त्रज्ञांचं नाव शास्त्री किंवा भट असं आहे. आर्यभट, भास्कर पंडित. याचा अर्थ असा आहे की त्यांनी लावलेले जितके शोध आहेत ते शोध प्रयोगशाळेत न लावता त्या विषयाशी सारूप्य झाल्यानंतर, आणि अशी जर गोष्ट असेल तर ज्या विषयांचा आम्ही अभ्यास करतो, मग ते गीता असो किंवा ज्ञानेश्वरी असो, जर त्या विषयातल्या संकल्पनेशी सारूप्य पावलो, आणि असं सारूप्य साखरे महाराजांचं झालं होतं. म्हणून असं म्हणतात की स्वतः ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि स्वामीजींनी हेच उदाहरण इथं दिलेलं आहे. अर्थात त्यांनी साखरे महाराजांचं दिलेलं नाही, त्यांनी हजरत मोहम्मद पैगंबरांचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी असं दिलं आहे की हजरत मोहम्मद पैगंबरांनी जे आलंबन ठेवलं होतं त्या आलंबनाच्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासमोर देवदूत अवतरला आणि देवदूत अवतरून जे जे बोलला ते ते त्यांना ऐकू आल्यामुळं त्यांना ते रिव्हिलेशन वाटलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीने कुराण आलं. आणि ते म्हणाले, याच्यात काहीही विशेष वाटण्याचं कारण नाही. आता प्रश्न म्हणजे इथे आता स्वामी विवेकानंदांची पातळी आपल्याला कळते. स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं की जो ऋषी ब्रह्मज्ञानी झाला, तो ब्रह्मज्ञानी होण्यासाठी जो आलंबन घेतो ते आलंबन वेगळं वेगळं असल्यामुळे अनुभव वेगळे वेगळे आहेत. मग कोणीतरी विचारले की याचा अर्थ आम्हाला नाही समजला. त्यांनी फार सुंदर सांगितलं. ते म्हणाले, एका ऋषीला वाहती नदी बघून ब्रह्मज्ञान झालं. ते कसं झालं? वाहणाऱ्या नदीला आलंबन ठरवलं, वाहणाऱ्या नदीवर त्यांनी एकाग्रता केली आणि त्याच्याशी सारूप्य पावल्यानंतर, स्वतःचा अहंकार लय झाल्यानंतर त्या सरितेच्या माध्यमातून तो ब्रह्मपदावर पोचला. आता जेव्हा तो याबद्दल बोलेल किंवा उद्गारेल, कारण बोलणं सुद्धा शक्य नाही आहे, जे उद्गारेल त्यामध्ये कदाचित सरितेचा उल्लेख 5 वेळेला आलेला असेल. याचा अर्थ बाकीच्यांनी सरितेत बुडी मारली म्हणून त्यांना ब्रह्मज्ञान होईल असं नाही. आणि इथे फार मोठा स्वामीजींनी सिद्धांत मांडला की ज्याला म्हणून आपल्या वेदांमध्ये कोणत्या तरी वृक्षाला
कोणत्या तरी अशा कोणत्या तरी देवाची संकल्पना, जी संकल्पना साधी वाटत नाही, काल्पनिक वाटते, पण त्या काल्पनिक शेवटी असं आहे, स्वामीजींनी एक गोष्ट सांगितलेली आहे, पहिल्यांदा कल्पना मग विश्व. वस्तू पहिल्यांदा नाही, कल्पना पहिल्यांदा मग वस्तू. आपल्याला असं वाटतं की वस्तूच नसेल तर कल्पना कशी, ते म्हणतात नाही, कल्पना पहिल्यांदा. म्हणून शब्द पहिला, नादब्रह्म पहिलं आणि प्रकृती नंतर. मग नादब्रह्म जर पहिला असेल तर त्या नादब्रह्माची जी संकल्पना आहे ती कुठून आली? स्वामीजी असं सांगतात, ध्यानामध्ये बसल्यानंतर आपल्या अस्तित्वाचा लय झाल्यानंतर जी ऊर्ध्वावस्था येते, त्या ऊर्ध्वावस्थेमध्ये हळूहळू या मनाशी असणारा संपर्क एखादी नाळ असावी तसा वैश्विक चेतनेशी नाळ बनून राहतो. ती एकच नाळ अशी असते की ज्याच्यामुळे तो थोडासा मी या विश्वात आहे असं त्याला थोडंसं वाटायला लागतं. पण जेव्हा तो पूर्णपणे वैश्विक चेतनेशी एकरूप होऊन जातो, ब्रह्मविद होऊन जातो, त्यावेळेला त्याला काहीतरी अनुभव येतो. तो अनुभव त्याला आला हेही कळत नाही, पण तो अनुभव केव्हा कळतो? जेव्हा तो परत खाली यायला लागतो. जेव्हा असे ऋषी ज्यांना ब्रह्मज्ञान झालं ते जेव्हा हळूहळू अवस्थांतर होऊन खाली यायला लागले, तेव्हा पहिली अशी घटना, ज्या घटनेला त्यांना अहंकाराचा छोटासा कण चिकटला, त्यावेळेला त्यामध्ये द्वैत सुरू झालं. म्हणजे हा माझा अनुभव असं त्यांना कळालं. असं जेव्हा कळालं तेव्हा जो स्वर आला, त्या स्वराला गेय किंवा गीता असं म्हणतात. म्हणून भगवद्गीतेचं नाव भगवद्गीता असं आहे. इथे आल्यानंतर तो पहिल्यांदा सांगायला लागतो की मला काय अनुभवाला आलं. जे अनुभवाला आलं ते जेव्हा आलं तेव्हा ते सांगण्यासारखं नव्हतंच, कारण त्याला शब्द नव्हते. आता ती भावना शाब्दी करण्यासाठी जेव्हा ती खाली आली तेव्हा जे उद्गारलं गेलं ते सगळ्यात पहिलं सांगितलेलं त्या अवस्थेचं वर्णन होतं. म्हणून उपनिषद कळत नाही. उपनिषदांमधले मंत्र जे आहेत ते त्या अवस्थेमधले मंत्र आहेत. म्हणून तो जो त्या अवस्थेला गेला आहे तो त्या मंत्राचं विश्लेषण करू शकतो. म्हणून शांकर भाष्य, म्हणून विवेकानंदांनी सांगितलेलं, म्हणून काकांच्याकडून ऐकलेलं. कारण म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी लिहिलेली टीका वाचून सांगणे आणि अनुभवांनी त्या टीकेचा अनुभव घेणे. म्हणून बऱ्याच वेळेला असं दिसतं आपल्याला की स्वामीजी ज्या ज्या विषयांबद्दल बोलत त्या विषयाच्या गाभ्यामध्ये एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तळाला जावं तसे ते तळाला जाऊन ते मोती बाहेर घेऊन यायचे आणि आपल्या पद्धतीने समजावून सांगायचे. म्हणून जे स्वामीजींनी सांगितलं ते नंतर लोकांना एकामेकाला सांगता येत नव्हतं. त्याचं कारण ते होतं. आणि म्हणून स्वामीजींच्या या प्रवचनांचे किंवा त्यांचे राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग ही जी 4 पुस्तकं आहेत, स्वामीजींची अल्मोडा ते कोलंबो नावाची जी प्रवचनं आहेत, ही प्रवचनं कान देऊन ऐकण्यासारखी आहेत. म्हणून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक शब्दाला जे महत्त्व आहे, कारण ते शब्द म्हणून आलेले नाही आहेत. प्रत्येक शब्द हा अनुभवातून ओतलेला, अनुभवाच्या रसात भिजलेला तो शब्द आहे. त्यामुळे एक शब्दसुद्धा जर थोडा इकडे तिकडे हलगर्जीपणाने गेला तर त्याचा अर्थ आपल्याला लागू शकत नाही. आणि म्हणून इथे स्वामीजी असं म्हणतात की प्रत्याहार आणि धारणा ही अशा पद्धतीने करायची असते. स्वामीजी त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणायचे की शरीर काय आहे? सूक्ष्म शरीरात स्वतःला जर जाता आलं आणि सूक्ष्म शरीराच्या पलीकडे कोशांमध्ये आत जाता आलं तर हे जे शरीर आहे हे तात्पुरतं टाकून देता येतं. त्याबरोबर लोकांनी प्रश्न केले, असं कसं शरीर टाकून देता येईल? त्यांनी स्पष्टपणे शंकराचार्यांची एक कथा सांगितली आणि ते म्हणाले, ही कथा नाही, शंकराचार्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली गोष्ट अशी आहे की एका पर्वताच्या पायथ्याला ते असताना पर्वत ओलांडून एका विशिष्ट वेळेला त्यांना तिकडे पलीकडे पोचायचं होतं. बरोबर सगळे शिष्यमंडळी होते. आता प्रश्न असा होता की या पर्वताला वेढा घालून जाणे, कारण वरून जायचं म्हणजे वेळ, बाजूनी गेलं तरी वेळ, पोचायचं कसं? आणि इथेच कदाचित तो कर्मधर्मसंयोग असेल, कदाचित शंकराचार्यांची स्वतःची तशी कोणती तरी योजना असेल. त्यांनी शिष्यांना असं सांगितलं की पंचतत्वांचा आणि प्राणायामाचा, म्हणजे ज्या योगाबद्दल आपण बोलतो, त्याचा इतका जवळचा संबंध आहे की मला पलीकडं पोचायचं आहे म्हणजे कुणाला पोचायचं आहे? मी पलीकडं पोचणार म्हणजे कोण पोचणार? हे शरीर पोचणार, याचे 5 कोश पोचणार, यातलं चैतन्य पोचणार, कोण पोचणार? आणि मग त्यांनी असं सांगितलं की ज्याला पोचायचं आहे तो पोचला की बाकीचं जे ओझं आहे ते आपल्या पण तिकडे येईल.
सगळ्या शिष्यांनी त्यांच्यावर थोडंसं आश्चर्य व्यक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं शिष्यांना की तुम्ही या बाजूनी चला म्हणाले, तुम्हाला जसं जायचं चला, मी तिथे वेळेत पोहोचेन. आणि म्हणून शिष्यांनी नंतर असं सांगितले की पर्वत भेदन करून सूक्ष्म शरीर पलीकडे गेलं. पर्वताला कापून शरीर पलीकडे गेलं, सूक्ष्म शरीर परत काया प्रवेश केला, परत स्थूल शरीराला घेऊन आले ते. आणि हे शक्य आहे याच्याबद्दल स्वामीजींनी कपर्दिकसुद्धा शंका व्यक्त केलेली नाही. ते म्हणाले याच्यात काहीच विशेष नाही आहे, हे होऊ शकतं. म्हणून जितकं मन बाहेर जाऊ शकतं ते इतकं बाहेर गेलेलं आहे की वर्षानुवर्ष ते बाहेर गेलेलं आहे, तसं ते आत जाऊ शकतं. जेव्हा त्याचा अंतरप्रवास चालू होतो तेव्हा मनाची विशालता कशी वाढत जाते. आणि म्हणून धारणा आणि प्रत्याहार त्यांनी तसं सांगितला. आणि मग त्यांनी सांगितलं अध्यास काय आहे. अध्यास हा शब्द आपल्याला पुष्कळ वेळेला आलेला आहे. आणि या अध्यासाचं त्यांनी असं सांगितलं की अध्यास म्हणजे सेल्फ प्रोजेक्शन, असं त्यांनी त्याचं नाव दिलं आहे. तुमच्या मनामध्ये जो विचार ज्या देवाबद्दल आला असेल, कोणताही चांगला विचार असेल, ज्या विचाराला तुम्ही धरून आलंबन करून जेव्हा त्या विचाराच्या एकाग्रतेमध्ये हळूहळू जायला लागता, त्या विचारात जाणे म्हणजेच हळूहळू स्वतःचा लय करणे आणि त्या विचाराची वृद्धिंगता होणे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं ध्यानाला बसायचं असेल तर एकाने विचारलं स्वामीजी ध्यान कसं करायचं. स्वामीजी म्हणाले ध्यान कुठेही करता येतं, तुम्ही आता सगळेच बसलात ना, मी तुमच्यावर ध्यान करतो. त्यांनी विचारलं आमच्यावर ध्यान करायला आम्ही कुठे काही देव वगैरे मूर्ती बिर्ती. ते म्हणाले नाही, तुम्ही समोर बसलेला आहात ना, तुमच्या स्थूल शरीरामधलं चैतन्य हा माझ्या ध्यानाचा विषय होतो. म्हणून कोणी कुठेही असलं तरी मी ध्यान त्याच्यावर करू शकतो. मग सगळ्यांनी सांगितलं, महाराज म्हणाले हे फार अवघड प्रकरण आहे. कारण समोर असलेला माणूस हा कोण आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, इतकं सगळं कळतं आम्हाला, कसं ध्यान होणार. मग स्वामीजींनी दुसरे बाकीच्या गोष्टी सांगितल्या. इष्टदेवतेचं ध्यान कसं करायचं. इष्टदेवतेमध्ये त्यांनी सांगितले की अहंग्रह ध्यान हेच सगळ्यात उत्कृष्ट ध्यान आहे, ते कसं करायचं. स्वामीजींनी सांगितलं समोर असलेली कोणतीही इष्टदेवता, ही इष्टदेवता म्हणजेच मी, हा रुद्र, हा मी. समर्थांनी जसं राम या विषयावर जे ध्यान दिलं, राममय झाल्यानंतर रामाचं दर्शन झालं म्हणजे काय झालं, रामाची अनुभूती आली. अनुभूती तेव्हा येते तेव्हा सारूप्य होतं. समर्थ राम झाले. समर्थ राम झाल्यामुळं जेव्हा राम झालेले समर्थ परत बाहेर आले तेव्हा रामाचं दर्शन झालं असं त्यांनी सांगितलं. पण दर्शनाच्या काळी समर्थ राममय होते. तसं त्यांनी इष्टदेवतेचं सुद्धा सांगितले की इष्टदेवता. विवेकानंद स्वामीजी त्याच्याही पुढे एक पाऊल जातात. ते म्हणाले इष्टदेवतेमध्ये तुम्ही गेल्यानंतर स्वतःचा विसर पडतो ना, तो विसर पडलेला स्वतःचा मी मला त्या भूमिकेतून दिसला पाहिजे. राम मी व्हायचं आणि समर्थाला बघायचं, असं झालं पाहिजे. आणि मग कबीरांचं ते कवून आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये किती अर्थ आहे. राम हमारा हमे जपे रे, हम पायो विश्राम. ही अवस्था जी आहे असं स्वामीजींनी ध्यानाबद्दल सांगितलेलं आहे. आणि म्हणून अध्यास ते असं म्हणतात की एखाद्या माणसाने, दुष्ट माणसाने एखाद्याची कत्ल करून अमुक तमुक केल्याचं जसं काल्पनिक देखावा तो समोर करतो आणि त्या देखाव्यात तो राहतो. एखाद्या प्रेमात पडल्यानंतर त्याला जळी स्थळी काष्टी पाशाने ती किंवा तोच दिसतो. सगळे व्यवहार चालू असतात, फक्त त्याच्या स्मरणामध्ये ती राहत असते किंवा तो राहत असतो. असं जर व्यवहारात होऊ शकतं तर ही एकाग्रता वाढवल्यानंतर असं का होऊ शकत नाही की ज्या आलंबनाचा आपण आधार घेतला आहे त्या आलंबनामध्ये माझं सारूप्य झालं. आणि असं सारूप्य झाल्यानंतर जी अवस्था येते त्याला ध्यानाची परिपक्व अवस्था असं म्हणतात, असं स्वामीजी म्हणाले. आणि पुढं स्वामीजीने एक वाक्य छान सांगितलं आहे, जितक्या वेळेला जाल तितक्या वेळा तो रस्ता सहज होऊन जातो. आणि मग इकडून तिकडे जाण्यासाठी जे कष्ट घेतलेत त्याच्याहून जास्त कष्ट तिकडून इकडे येण्यासाठी होतात, असं स्वतःच सांगितलं त्यांनी. आणि ही त्यांच्या आयुष्यातली खरोखरची एक प्रकारची शोकांतिका होती. स्वामीजींना परत कीचक म्हणजे या जगामध्ये स्वामीजींनी सगळ्या ज्यांच्याबद्दल असं वाक्य सांगितलं आहे की परमेश्वराचा अंत लागेल पण माझ्या गुरूंचा अंत लागणार नाही. स्वतःच्या गुरुबद्दल बोलण्यासाठी स्वामीजी कोणताही विषय असो स्वामीजींनी बोलायला कधी नाही म्हणून सांगितलेलं नाही. उत्कृष्ट चांदीचा भाव याच्यावर सुद्धा प्रवचन दिलेलं आहे. पण आपल्या गुरुबद्दल बोलताना मात्र एवढे म्हणायचे की मी माझ्या गुरूंना ओळखू शकत नाही. शिव कुरु ते बॉनर करबू,
शिवाचं वर्णन करायला जाऊन चुकून माकड तयार होईल अशी माझी अवस्था आहे माझ्या गुरूंबद्दल बोलताना, असं सांगणारे स्वामीजी जेव्हा या विषयांबद्दल बोलतात तेव्हा असं लक्षात येतं. आणि पुढे त्यांनी पवारी बाबांचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. पवारी बाबांच्याबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण होतं. आपण पाहिलं ज्यावेळेला ते त्यांच्याबरोबर होते, हे असं का असावं आकर्षण, कारण त्यांना खूप स्वतः गुरु भेटले त्यांचे. पण स्वामीजी काही इतके असे कच्चे गुरुचे चेले नव्हते की आपल्या गुरुला सोडावं आणि पवारी बाबांच्याकडे जावं. स्वामीजींनी काही पवारी बाबांची वैशिष्ट्ये सांगितलेत. पवारी बाबांनी बुद्धांनी केलेल्या साधनेवर काही टीका केलेली आहे. म्हणजे जो ब्रह्मनिष्ठ झाला, पवारी बाबा म्हणायचे हे व्यक्त जितकं आहे ना, हे संपूर्ण किनाऱ्यावर वाळू पसरलेली असताना एक वाळूचा कण कसा दिसावा तितकं हे विश्व आहे. याच्या पलीकडे जे अव्यक्त आहे ते खूप मोठं आहे, ते खूप वेगळं आहे, ते खूप समाधान देणारं आहे आणि त्या तेवढ्या अव्यक्तावर ज्याची सत्ता चालते ते परब्रह्म आहे, असं पवारी बाबा सांगायचे. म्हणून हठयोग आणि अष्टांगयोग याबद्दल नेहमी स्वामीजींच्याकडे लोक यायची. हठयोग का करत नाही तुम्ही म्हणून विचारलं. स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं, हठयोग शरीराचं शास्त्र आहे, अष्टांगयोग मनाचं शास्त्र आहे. आणि मनाच्याच शास्त्राने, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष योग, मनाच्या शास्त्राने पोचता येतं, शरीराच्या शास्त्राने पोचता येत नाही. मग त्यांनी विचारलं याचा अर्थ शरीराचं अजिबात शास्त्र नाही. स्वामीजी म्हणाले, रणजित सिंगांच्या दरबारी हरिसिंग नावाचा एक हठयोगी होता. ही घडलेली कथा आहे. या हठयोग्याने स्वतःला साग्र संगीत जमिनीच्या खाली काढून घेतलं होतं. नंतर त्या जमिनीवर पीक लावण्यात आलं. ते पीक सुगीला आलं. सुगीला आलेलं पीक काटण्यात आलं, त्याचं धान्य झालं. अशा 9 महिन्यानंतर या बाबांना परत बाहेर काढलं. त्यावेळेला ते तसे तर तसे पडलेले होते, फक्त टाळूच्या वरच्या बाजूला थोडंसं गरमी जाणवत होती. नंतर त्यांना विशिष्ट पाठीला मसाज वगैरे देऊन ते परत आले. हठयोगी हे करू शकतो. आणि स्वामीजी म्हणाले हठयोगासाठी, स्वामीजींनी हठयोगाची सुद्धा भयंकर माहिती होते. त्यांनी त्या देसाईंना सांगितलं की हठयोग करणं इतकं सोपं नाही, हठयोगाला एक ब्लँकेट लागतं, त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचं असतं. दुसरी गोष्ट, हठयोगाचा आहार कसा असावा. स्वामीजी म्हणे मला इतक्या गोष्टी करता येणं शक्य नव्हतं आणि महत्त्वाची गोष्ट अनुभवासाठी केलंही असतं, पण शरीर सुदृढ ठेवण्यापेक्षा रस्ता मनातून आहे, शरीरातून नाही. अशा प्रकारे स्वामीजींनी ही राजयोगाची 4 दिवसाची, दिवसाला 2 अशी 8 प्रवचने केली. अतिशय उत्कृष्ट प्रवचन आहेत. याचे जे प्रवचनामधले आणखीन मुद्दे आहेत ते साधनेशी संबंधित मुद्दे आहेत. त्यामुळे ज्याला खरोखर साधना करायची आहे, ज्याला खरोखर काहीतरी मनामध्ये तळमळ आहे की व्यवस्थित साधना करावी, व्यवस्थित ध्यान करावं, जपाचं महत्त्व परत एकदा जितकं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, फार सोप्या शब्दात सांगितल्यानंतर त्याची माहिती महत्त्व कळत नाही. विवेकानंदांनी ज्या पद्धतीने सांगितले की ज्यांचा अणू आणि अणू जप करत होता आणि म्हणून त्यांनी सांगितले सुरुवात जिभेनीच करायची आहे आणि नंतर त्याला अजपा जपापर्यंत घेऊन पोचवायचं आहे. असे इतकी सगळी पुष्कळ माहिती दिली. राजयोग संपला. स्वामीजी थकले होते. खूप भाषणं चालू होती, पब्लिक लेक्चर्स होते, राजयोग चालू होता, रोज लोक येऊन भेटत होते. स्वामीजींच्या शरीरावर परिणाम होत चालला होता. स्वामीजींना कळत नव्हतं. त्याचं कारण देहभान नव्हतं. बरोबरचे गुडविन वगैरे सांगायचे. शारदा बाबूसुद्धा सांगायला लागले. शारदानंद महाराज म्हणाले की नरेंद्र, तुझं तब्येत तुझी मला पहिल्यासारखी वाटत नाही. स्वामीजी हसण्यावरही घेऊन जायचे. कदाचित त्यांना माहिती असेल आपला काल किती आहे, कारण जो काल आपण पाहतो आहे त्याच्यानंतर किती वर्ष राहिली होते. कारण 1896 आपण पाहतो आहे, 1902, 6 वर्षाचा छोटासा काल राहिलेला होता. पण 6 वर्षात इतक्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मग इतकं सगळं थकल्यानंतर कॅप्टन आणि मिसेस सेवियर आल्या. दोन्ही हात जोडले आणि स्वामीजींना सांगितलं, स्वामी तुम्ही खूप थकला आहात, आपण आता स्वित्झर्लंडला जाऊया. खूप छान जागा आहे, मी पाहिलेली आहे, तुम्हाला आवडेल. अगदी हिमालय नसला तरी हिमालयासारखं आहे आणि तुम्ही तिथे या. स्वामीजींनी ताबडतोब विचारलं की मला 2-3 गोष्टी सांगा, तिथं काय काय आहे. त्याबरोबर त्यांनी मुक्ती मॉम्ब्लँक नावाचा पर्वत सांगितला. 15,772 फुटाचा पर्वत आहे. स्वामीजींना अत्यंत आनंद झाला. म्हणाले मी चढणार आहे, मला वर जायचं आहे पर्वतावर. मग तेवढ्यात त्याला विचारलं, तिथे मी असं ऐकलं की हिमनग आहेत, ग्लॅसियर्स आहेत म्हणून. तो म्हणाले हो, सगळ्यात मोठा नावाचा जो ग्लॅसियर आहे ना, तो जिनेवापासून जवळ आहे. स्वामीजी म्हटले मला त्याच्यावरून चालायचं आहे.
मग हळूच विचारलं, तिथे धबधबा आहे का हो? त्याने सांगितलं, हो, राईन शॉन्सन म्हणून नावाचा राईन नदीवरचा एक धबधबा आहे आणि तो धबधबा 100 फूट उंचीवरून खाली पडतो, 300 फूट रुंद आहे. स्वामीजी अत्यंत खुश झाले आणि एखाद्या लहान मुलाच्या तयारीसारखे तयारीला लागले. 19 जुलै 1896ला स्वामीजी स्वित्झर्लंडच्या प्रवासाला बाहेर पडले. लंडनहून कॅले म्हणजे पॅरिसपर्यंत गेले, पॅरिसला 1 दिवस राहिले आणि मग पॅरिसहून ट्रेन पकडून सरळ ह्याला पोचले, जिनेवाला पोचले. पोचल्याबरोबर सगळे म्हणाले आम्ही थकलो वगैरे. स्वामीजी मात्र त्यांच्यातला लहान मुलगा जागा झाला होता. स्वामीजी म्हणाले नाही नाही, सगळं छान छान आहे, आपण बघायला जाऊया. काय आहे इथे? तर इथे म्हणाले फार चांगलं म्युझियम आहे. सगळ्यात पहिली भेट स्वामीजींनी त्या म्युझियमला दिली. ज्ञानाचं भांडारच होतं. त्यामुळे जिथे जाईल तिथे या बरोबरच्या लोकांनाच ते माहिती सांगायचे काय आहे तिथली. त्यामुळे तिथे गेले, ते सगळं पाहिलं. ते सगळं पाहिल्यानंतर तेवढ्यात स्वामीजींनी विचारलं संध्याकाळचं काय? आणि मग ते म्हणाले संध्याकाळी स्वामीजी फार चांगली गोष्ट आहे आपल्याकडं, सगळ्या आनंदाची गोष्ट आहे. काय आहे म्हणाले? हॉट एअर बलून राईड आहे. मग स्वामीजी संध्याकाळी जेनेवा शहराच्या हॉट एअर बलून राईडवर गेले. हळूहळू वर गेले. सगळी घरं छोटी छोटी दिसायला लागली, लोक छोटी छोटी दिसायला लागले. हे वर जायला लागले. एकदा वर त्यांनी पाहिलं आणि चटदिशी त्यांच्या मनामध्ये विचार आले. कालिदासाने पुष्पक विमानाचं असंच वर्णन केलं. रावणाला हरवून जेव्हा राम अयोध्येला आले तेव्हा पुष्पक विमानातून आले आणि ते सगळं जे कालिदासाचं होतं ते धड 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 स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडायला लागलं. बरोबर आलेल्यांना काही संस्कृत कळत नसल्यामुळे त्यांच्याकडे बघत राहिले. स्वामीजी आपल्याच आनंदामध्ये ते संस्कृत सगळं जेवढे ते म्हणत होते. पहिला दिवस त्यांचा पूर्ण झाला. राहिलेल्या काळामध्ये स्वित्झर्लंडमध्ये स्वामीजींनी काय केलं, कोणत्या विद्वानांची त्यांची भेट झाली. स्वामीजी एकदा एका विद्वानाला भेटले आणि ज्या विद्वानाला भेटले त्याचं मी थोडक्यात तो काय होता हे सांगितल्यानंतर कळेल की हा माणूस स्वामीजींच्या मागे कसा लागला. म्हणजे एखादी व्यक्ती आवडणं इथंपर्यंत सगळं ठीक आहे. बरं, त्यात ही मंडळी जर्मन आणि ब्रिटन स्टिफ अपर लिप ज्याला म्हणतात अशा प्रकारची मंडळी. आवडलं तरीसुद्धा ठीक आहे. त्यात हा मूळचा भारतातला माणूस. पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वामधली जी जादू होती ती कशी होती. त्यामुळे याला राहवलं नाही म्हणून तो स्वामीजी मग तुम्ही इकडून तिकडे कुठं जाणार आहे, मग मी बरोबर येऊ का, असं तो लहान मुलांसारखा मागं लागला. पॉल डॉयसन नावाचा त्या काळचा सगळ्यात मोठा इंडॉलॉजिस्ट, युनिव्हर्सिटी ऑफ किएल, जिथे त्या काळामध्ये 70,000 विद्यार्थी शिकत होते, तिथला तत्त्वज्ञान विभागाचा प्रमुख, जो स्वामीजींची संस्कृतमध्ये बोलत असे. त्यामुळे एका बाजूला पॉल डायसन, एका बाजूला मॅक्स मुलर आणि एका बाजूला स्वामीजी, अशा 3 दिग्गजांचा एकमेकाशी पत्रव्यवहार चालू होता. तो काय होता, मॅक्स मुलरची त्यांची भेट कशी झाली, डायसनबरोबर नेमकं काय घडलं, ते पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.